पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 31व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे। परावर ब्रह्माचं आपल्याला ज्ञान झाल्यानंतर कर्माचा क्षय होतो, संशय सर्व नष्ट होतात आणि हृदय ग्रंथीचा नाश होतो। असा हा 31व्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। हा श्लोक आपण मागे विचार केल्याप्रमाणे मुंडक उपनिषदामधला आहे। मुंडक उपनिषदामधला मंत्र या ठिकाणी श्लोक म्हणून घेण्यात आलेला आहे। आपण जेवढे काही ग्रंथ खरं तर अभ्यास करतो ते सगळे उपनिषदातून म्हणजेच वेदातून आलेले आहेत। वेद हा कळायला कठीण असल्यामुळे अधिक संस्कृत भाषेमध्ये अत्यंत आपल्यासाठी आता तो विषय अवघड झालेला असल्यामुळे आपल्याला साधू संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचा चांगला उपयोग होतो। परंतु याचा अर्थ वेद किंवा उपनिषद यांचा अभ्यास केला तरच मुक्ती मिळेल असं नसून साधू संतांनी सांगितलेल्या ग्रंथाच्या द्वारे सुद्धा एखादा जीव मुक्त होऊ शकतो। जीवाने मुक्त व्हावं किंवा जीवाने या चक्रामध्ये अडकू नये अशी इच्छा साधू संतांना असणं शक्य नाही। ती त्या त्या जीवाला असणं अपेक्षित आहे। तो जीव जर ती इच्छा ठेवणार नाही तर त्या जीवाला मुक्त होता येणार नाही। हा विषय जो आहे तो संसाराच्या अत्यंत विरुद्ध आहे। संसार म्हणजे जीवाची स्थिती, जीवाची जी स्थिती आहे ती टिकून राहिली पाहिजे, म्हणजे जीव हा नष्ट झाला नाही पाहिजे असा संसाराचा नियम आहे। म्हणजे संसारामधून जीवाने कधीही बाहेर पडू नये असा खरं तर संसाराचा उद्देश आहे। संसार जो आहे त्या शब्दामध्येच जन्म आणि मृत्यू हे दोन शब्द लपलेले आहेत। त्यामुळे जीव जो आहे हा जीव जर नष्ट झाला तर त्याचं जन्ममरण नष्ट होईल। म्हणजे जीवाचं जन्ममरण खंडित करणं हा संसारामध्ये कोणाचाही कुठेही हेतू नाही। हा हेतू फक्त कुठे आहे? हा हेतू फक्त वेदाच्या अंतिम भागामध्ये आहे, म्हणजे वेदांतामध्ये आहे। त्या व्यतिरिक्त हा हेतू कुठेही नाही, वेदातही नाही। वेदाच्या कुठल्या भागात आहे? फक्त अंतिम भागात हा हेतू आहे। कारण पूर्व जे भाग आहेत हे सगळे वेदाचे जे पूर्व भाग आहेत हे सगळे काय आहेत? कर्म, उपासना यासाठी सांगण्यात आलेले आहेत। ज्ञानकांड हा वेदाचा काय आहे? अंतिम भाग आहे। त्याला आपण उपनिषदांमध्ये प्रामुख्याने पाहतो। तर दश उपनिषद जे आहेत त्यामध्ये आपल्याला अजून ते सोपं झालेलं आहे। तशी उपनिषद जे ते हजारो आहेत, पण आपल्याला साधू संतांच्या कृपेने म्हणा किंवा जे महात्मे होऊन गेले त्यांनी कृपा केली म्हणून म्हणा की 10 उपनिषद त्यांनी शोधून ठेवली। ही 10 उपनिषद तुम्ही अभ्यास करा आणि म्हणून एवढ्या प्रचंड विस्तार असलेल्या वेदातून आपल्यासाठी एक प्रकारे सार काढून ठेवलेलं आहे। पण उपनिषद कळणं सुद्धा तसं अवघड आहे। म्हणून साधू संतांनी पुढे जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथाचाही आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो। तर जीवाचा हेतू काय आहे? संसार करणे हा कोणाचा हेतू आहे? जीवाचा हेतू आहे, किंवा जीवाचं जगणंच संसारावर आहे। त्यामुळे संसारातून बाहेर पडणं ही काही साधारण इच्छा नाही आहे, हे कोणालाही तयार होऊ शकत नाही। म्हणजे आपण म्हटलं मला हा मनुष्य आवडतोय, हा माझा नवरा आहे म्हणून त्याला ती इच्छा निर्माण होईल असं होऊ शकत नाही। ती माझी बायको आहे म्हणून हिला ही इच्छा निर्माण व्हावी
तर तशी होत नाही. आपल्या आप्त असलेल्या जीवाकडून अशी आपण अपेक्षा करणं हे काही योग्य नाही. म्हणजे तसं होऊ शकत नाही. आपल्याला जे आप्तेष्ट आहेत त्यांच्याकडून अशी इच्छा आपण बळच करून घेऊ शकत नाही. तर तो अधिकाराचा प्रश्न आहे. ज्याचा अधिकार असतो त्याला तशी इच्छा निर्माण होते. त्यासाठी त्याचे अनंत जन्मांची पुण्य असावी लागते. त्याच्याकडे सुकृत असावं लागतं. सुकृत असलं तरी सुद्धा त्याचं सुकृत त्याला संसारामध्ये काहीतरी प्राप्त करण्यामध्ये गुंतलेलं नको. म्हणजे सायाचे पुण्य अर्जिजे आणि मग का संसारू अपेक्षिजे, असं ज्ञानेश्वरांनी ओवी लिहिलेली आहे. तर ज्याला पुण्य आहे त्या पुण्याच्या जोरावर तो संसारामधल्या गोष्टींच्या मागे लागलाय, तर त्याला सुद्धा ही इच्छा निर्माण होणं कठीण आहे. जसं आपल्या खिशामध्ये काही पैसे आहेत, पण त्या पैशाचा उपयोग काय करायचा हे कशावर अवलंबून असतं? त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. म्हणजे तो पैसा तो चांगल्या कामासाठी सुद्धा वापरू शकतो, उधळू सुद्धा शकतो, साठवून सुद्धा ठेवू शकतो. त्याचा विनियोग कसा करायचा हे तो मनुष्य जसं व्यवहारात ठरवतो. त्याप्रमाणे हे पुण्य जे आहे, अनंत जन्माचे जे काही त्याच्याकडे जीवाकडे सुकृत असेल, हे त्याने ठरवावं लागतं की आपल्याला ते कुठे वापरायचं आहे. त्यामुळे जीव जो आहे, हा जीव या संसारातून बाहेर पडायची इच्छा ठेवेल का हे काही सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या उद्धाराच्या नादी लागू नये. पण आता त्यांच्यासोबत राहायला लागतं. अडचण काय? आता राहायला लागतं हा मोठा भ्रम आहे. ठीक आहे, तो आहे की नाही, आता आपल्याला त्याच्यासोबत राहावंच लागणार. आता काय करणार? नाही राहिलं तर काहीही फरक पडत नाही. उड उडगे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू, असं बाबा अनेक वेळा सांगायचे. उडून जातो, काही नाही, तुझे सोन्याने मडवीन पाहू. म्हणजे त्या जीवाला तो उपदेश आहे. काय? तू उडून जा, काही गरज पडत नाही, काही फरक पडत नाही. सोनं म्हणजे काय? सोनं म्हणजे भगवंत. तर भगवंताची प्राप्ती तुला होईल. आणि प्राप्ती होईल म्हणण्यापेक्षा प्राप्ती करून दिली जाईल. म्हणजे सोन्याने मढवीन तुझे पाहू, म्हणजे तुला देईल ते कोण? भगवंत. मग ती एक प्रकारे आपल्याला काय आहे? शाश्वती आहे. तसं आपल्याला काय दिलेली आहे? त्यांनी शाश्वती दिलेली आहे की आपल्याला वचन आहे ते. पण तरी सुद्धा हे अवघड आहे. कारण आपण जरी म्हणायला आपण सगळं काही म्हटलो तरी सुद्धा हे अवघड आहे. मग अशा परिस्थितीत काय करावं हा मोठा साधारण साधकांना खूप प्रश्न पडतो. अत्यंत द्विधा मनस्थिती होते, मनामध्ये अनेक त्यामुळे अडथळे निर्माण होतात. म्हणजे करायचं काय? त्याला एकच पर्याय आहे, त्याला दुसरा काही पर्याय नाही. स्वतःची साधना वाढवणे. काय करणे? म्हणजे रोज उदबत्ती ओवाळणे एवढी साधना नसते. साधना म्हणजे काय? साधना म्हणजे आपल्याला जेवढं काही साधन आपल्या अधिकारानं प्राप्त आहे त्याचा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणे. तरी सुद्धा संसारातला कुठलाही जीव तुम्हाला असं म्हणणार नाही की तू ह्या संसार चक्रातून बाहेर पड, असं कोणीही म्हणणार नाही. कोणीही तुम्हाला त्यासाठी मदत करणार नाही. कारण मुळात तशी इच्छा असणं हे काय अत्यंत अवघड आहे. म्हणजे हे दुरापास्त आहे. तशा प्रकारची इच्छा होणं हे काय अशक्य आहे. जर तुम्ही जगाकडे बघितलं, जगातल्या प्रत्येक माणसाकडे बघितलं, तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येकाचा जगण्याचा हेतू निराळा आहे. प्रत्येकाचा जगण्याचा हेतू निराळा आहे. आणि सगळ्यांच्या हेतूंना तुम्ही एकाच वर्गात बसवू शकता. तो म्हणजे आपण बऱ्याच वेळा विचार करत असतो ते म्हणजे अन्न, धन, मान. याच्या पलीकडे कोणालाही कशामध्ये जगण्यात रस नाहीये. म्हणजे मरेपर्यंत मनुष्य फक्त या तीनच गोष्टीच्या पाठीमागे धावतो, बाकी काही करत नाही. कारण त्यांची बौद्धिक क्षमता तेवढी आहे, त्यांची जैविक स्थिती तेवढी आहे, ती आपण बदलू शकत नाही. आपण ती बदल म्हटलं की लगेच बदलली अशी बदलू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी त्या जीवाला तशा पद्धतीने प्रवास करावा लागतो. त्या जीवाने जर त्याप्रमाणे साधना केली, घडली, तर तो कदाचित त्या मार्गाकडे जाऊ शकतो. तुम्ही इथे दिसताय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला संसार चक्रातून बाहेर पडायचं आहे असं अजिबात म्हणता येत नाही. मी बरेच वेळा असं म्हणत असतो. त्यामुळे काही लोकांना वाईटही वाटतं की अरे आपण एवढे वर्ष करतोय, आपण जातोय, महाराज काय म्हणतात ते ऐकतोय, तरी ते आपल्याला काय करतात? ते म्हणतात तुमचं काही दिसत नाही खरं. आता तुम्ही हे जर मनावर घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही का? मनावर घेतलं चांगलंच आहे, आणि नाही घेतलं ठीक आहे. मग त्याच्यात काय, मग तुम्ही येणार आणि जाणार. सात्विक व्यवहार होतो तो. फक्त काय होतो? सात्विक व्यवहार होतो. तर
जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. मी हिमालयात गेलो तर मग परमार्थ करीन, ही जी कल्पना आहे ह्या वल्गना होतात की मला आता एवढं अडचण आहे, माझी बायको आहे, मुलं आहेत, मग पैसा अडकाम कतमक सगळं गोंधळ आहे, मग आता ह्याच्यातून बाहेर पडणं किती अवघड आहे, मग आता ह्याच्यातून मी कधी हिमालयात जाणार, मग कधी मी गुहेत जाणार, मग कधी मी जंगलात जाणार, इत्यादी प्रकारे विचार करून मग आपण ते प्राप्त करू असं म्हणत राहणं म्हणजे काही आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काय करता येईल याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाची परिस्थिती काय आहे? समान नाही, समान नाही, प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे जो आपल्या शेजारच्या माणसाला नियम आहे तो आपल्याला, जो आपल्या शेजारच्या मागच्या पुढच्याला नियम आहे तो आपल्याला नाही आहे. आपल्यासाठी वेगळे नियम आहेत, आपल्यासाठी वेगळी साधना आहे, आणि समोरच्यासाठी वेगळी आहे, मागच्यासाठी वेगळी आहे, आजूबाजूच्यासाठी वेगळी आहे. प्रत्येकाची साधना निराळी आहे. पण आपलं होतं काय, आपण सगळ्यांना सगळं एकच साधन आहे असं समजून बसतो. काय होतंय, आपल्याला असं वाटतं की सगळ्यांना सारखंच साधन आहे म्हणून सगळे एकच साधन करण्याच्या पाठीमागे दिसतं. तसं चालत नाही. तर जीव जो आहे हा जीव मुळात संसार चक्रातून बाहेर पडण्याची इच्छा अजिबात ठेवत नसल्यामुळे, आणि अशा लोकांचा वर्ग फार मोठा असल्यामुळे, आणि त्यांच्यातच आपल्याला राहावं लागत असल्यामुळे ह्याच्यातून बाहेर पडणं काय फार अवघड. पण तरी आपल्याला उपाय काय आहे? आपण स्वतःची साधना पुढे पुढे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणे हाच त्याच्यावर काय उपाय आहे. त्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी परिस्थिती बदलता येईल त्या ठिकाणी नक्कीच परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा. ज्या ठिकाणी परिस्थिती बदलता येणार नाही त्या ठिकाणी आपल्या साधनांमध्ये आपण काय करू शकतो याचा विचार करावा. तर काही ठिकाणी काय परिस्थिती बदलता येते, काही ठिकाणी परिस्थिती बदलता येत नाही. ज्या ठिकाणी बदलता येणं शक्य आहे त्या ठिकाणी बदलायला पाहिजे. ज्या ठिकाणी नाही शक्य त्या ठिकाणी आपण आहे त्या परिस्थितीमध्ये पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हाच आपल्याकडे उपाय आहे. साधू संतांना शरण राहा. जो मनोभावे जीव भावे साधू संतांना शरण राहतो, कारण मनामध्ये तुमच्या काय विचार आहे याच्यावर जगाचा कोणाचाही कंट्रोल नसतो. नवऱ्याचा सुद्धा नाही, बायकोचा सुद्धा नाही, मुलाबाळांचा सुद्धा नाही, महाराजांचा सुद्धा नाही. तुमच्या मनावर जो कंट्रोल आहे तो फक्त तुमचा आहे. मी जे काही सांगतोय हे सांगितल्यानंतर तुम्ही फक्त ऐकू शकता. ऐकणं ही कानाची एक फक्त क्रिया आहे, ती पुढे मनाकडेच जाते. मनाकडे गेल्यानंतर त्याचं काय करायचं हे ज्याचं तो ठरवत असतो. म्हणजे मी जरी तुम्हाला असं असं सगळं सांगितलं त्यानंतर तुम्ही ते ऐकलं, हा माझा भ्रम होतो की तुम्ही ऐकलं, पण वास्तविक ते ऐकलेलं नाही. ते काय झालेलं आहे, फक्त तुमच्याकडे ती आतमध्ये माहिती गेली, पण ती ऐकली का? जिथपर्यंत मन ठरवत नाही की त्याचं काय करायचं तिथपर्यंत काही त्याचं खरं नसतं. तर आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या जीवावर जगामध्ये कोणीही ताबा घेऊ शकत नाही सहजपणे. जर घ्यायचा असेल त्याच्या मागे तो ताबा घेणारा श्रेष्ठ असावा लागतो. काय असावा लागतो? श्रेष्ठ असावा लागतो. आणि कितीही श्रेष्ठ असला तरी कायमचा ताबा आपल्या मनावर जगात कोणीच घेऊ शकत नाही. म्हणजे मी खूपच उत्कृष्ट आहे आणि मी खूपच तुम्हाला मोहित करतोय, म्हणजे हिप्नॉटाईज करतोय असं जरा. तर काही काही लोक माझ्याविषयी ज्या कंप्लेंट येतात, म्हणजे मला दुसरे कोण ऐकू येतात, ते लोक म्हणतात त्यांनी तुम्हाला भुलवलंय, त्याने तुम्हाला काय केलंय, जादू केली तुमच्यावर, काहीतरी गारुड घातलंय, काहीतरी तो फारच गारुड घालणारा दिसतोय आम्हाला. असं मला आता कमी ऐकू येतं, पण पूर्वी मला असं खूप ऐकू यायचं. लोक येऊन सांगायचे असं असं आमचे घरचे म्हणतायत, असं असं आमचे अमके तमके म्हणतात. म्हटलं आता असेल त्याच्यात काय, तर म्हणजे मी काय तो काही मोहित करणारा किंवा हिप्नोटाईज करणारा व्यक्ती वगैरे नाही आहे. ते काय की ते एखाद्याला आवडलं की ते काही काळ आवडतं, ते कायमचं आवडेल असं नसतं. तर आपल्यावर कोणीही ताबा जरी मिळवला, म्हणजे मी जरी तुमच्यावर ताबा मिळवला असं धरू, तर तो जास्त वेळ राहू शकत नाही, कधीच कायमचा नाही राहू शकत. आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या विचारांवर ताबा कोणाचा असतो? आपला स्वतःचाच असतो. आणि जगाचा जो ताबा असतो तो काही क्षणांचा असतो, नसतो असं नाही, काही क्षणांचा असतो. तर तो येतो आणि जातो. म्हणून आपला विचार आपल्याला करता येतो. असं असल्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही सोबत जरी राहत असलो तरी सुद्धा त्यांच्याप्रमाणे आपल्या आतमध्ये विचार व्हायला पाहिजे असं काही गरजेचं नसतं. स्थूल शरीर त्यांच्याप्रमाणेच आचरण करत राहिलं तरी सुद्धा आतमध्ये मात्र वेगळी स्थिती असू शकते. आणि ही मात्र एक थोडी कला आहे. ज्या ठिकाणी परिस्थिती बदलता येणं शक्य नाही
त्या ठिकाणी आपल्याला ही कला अवगत करायला लागते. त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यासारखं राहून पुढे निघून जावं लागतं. काय करावं लागतं? त्यांच्यासारखं राहून, वेड्यासारखं राहून पुढे निघून जायचं. म्हणजे काय होतं? सुटतो तो. तर मनावर आणि पुढे जीवावर जगातला कोणीही दुसरा ताबा घेऊ शकत नाही. हे आपल्याला एकदा लक्षात आलं की आपण साधनेमध्ये काही आपल्याला अडचण येत नाही. असो, एक अवांतर भाग माहिती म्हणून सांगितला की आपल्याला जी या दिशेने जायची गरज आहे त्यामध्ये आपल्याला जगात कोणीही उपयोगाला येणार नाही, आपल्याला कोणीही साथ देणार नाही, हे पक्का आहे. त्याच्यामध्ये साथ देणार कोण आहे? फक्त उपनिषद आणि उपनिषदाचं हृदय जाणणारे साधू संत. या व्यतिरिक्त कोणीही जगामध्ये तुम्हाला या मार्गासाठी साथ देणार नाही आहे. ठीक आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला पुढे पुढे जाता येईल. उपनिषदातला हा मंत्र असल्यामुळे या मंत्रामध्ये जो विषय मांडलेला आहे तो आहे तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परावर असलेल्या ब्रह्माचं ज्ञान झाल्याने काय होतं हा विषय आपला सुरू आहे. पहिल्या भागाचा आपण विचार केलेला आहे. क्षीयन्ते चास्य कर्माणि म्हणजे कर्माचा क्षय होतो, त्यातलं प्रारब्ध कर्म शिल्लक राहतं असा भाग धरूनही आपण विचार केलेला आहे. आणि खरं बघितलं तर विधेय मुक्ती जर आपण मान्य केली, देहीचा भोगू विधेही दशा, या वचनाप्रमाणे जर आपण विधेय मुक्ती मान्य केली तर प्रारब्ध कर्माचा सुद्धा शेवट आपल्याला मान्य करता येतो. पण तसा उल्लेख शास्त्रामध्ये सहजपणे कुठेही आढळत नाही. परंतु तुम्ही जर उत्कृष्ट साधू संतांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना जर तो विषय अवगत असेल तर ते तुम्हाला नक्की सांगतील की प्रारब्ध त्याला राहत नाही. म्हणून सर्व कर्माणी असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे तिथे कुठे प्रारब्ध वजा केलेलं नाहीये. काय केलेलं आहे? ज्ञानाग्नी दग्ध कर्माण असा एक विषय आहे. आणि यथैदांसी समिदो अग्नी भस्मसात कुरुते अर्जुना ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. सर्व कर्माचा त्याच्यात नाश होतो. असो, त्यानंतरचा दुसरा विषय आपला सुरू आहे तो म्हणजे छिद्यन्ते सर्व संशया. संशय हा शब्द जो आहे तो आपण मागच्या वेळेस साधारणपणे पाहिला होता. संशय हाच मनुष्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा मोठा विषय आहे. जगामध्ये प्रत्येक जण जगताना जागा झाल्यापासून झोपेपर्यंत एकाच नजरेने फिरत राहतो. संशय. त्याच्यात आतमध्ये काय बसलेलं आहे? काय आमचं? संशय. संशयाशिवाय कोणीच जगत नाही. प्रत्येक जण सतत या जगाकडे संशयाच्या नजरेने पाहतो. हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. आणि तो संशय कधी जर विकोपाला गेला तर काय होतं? संशय हा जर वाढत गेला तर काय होतं याचा आपण विचार केलेला आहे. संशयाने त्याचं आणि समोरच्यांचं फायदा काही होत नाही. कायम त्याचं एकतर त्याचं किंवा समोरच्यांचं नुकसान होतं. हा संशयाचा काय आहे? परिणाम आहे. म्हणून संशय हा चांगला नाही व्यवहारात सुद्धा. पण तरी सुद्धा संशयाशिवाय कोणीही जगताना दिसत नाही. आपणही संशयाने जगत असतो. हे आपण मागील वेळेस अभ्यासामध्ये घेतलेला आहे. आता आपला जो पारमार्थिक विषय त्याकडे येऊ. पारमार्थिक विषयामध्ये संशय हा शब्द जो वापरलेला आहे तो ज्ञानावर वापरलेला आहे. म्हणजे संशय कशाचा आहे? ज्ञानाचा संशय. ज्ञान, ज्ञानावर संशय. ज्ञानावर. आता तुम्ही म्हणाल ज्ञानावर तर मला काही संशय नाहीच आहे. आपल्याला काय ज्ञानावर काही संशय आहे का? काही संशय नाही आपल्याला. तर ज्ञानावर संशय म्हणजे काय? ज्ञानाव्यतिरिक्त दुसरं कशालाही मानतो याचाच अर्थ ज्ञानावर काय त्याचा संशय. म्हणजे साधारण विचार केला तर ज्ञानाव्यतिरिक्त तो कशालाही मानतो पण ज्ञानाला मानतच नाही. तर त्याच्या ज्ञानावर काय? त्याला शंका आहे. ज्ञानावर त्याला काय? शंका आहे. ऐके जया प्राणी यांच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग. असा श्लोकाची पहिली सुरुवात आहे. श्लोकामध्ये ज्ञानदेवांनी पहिली ओवी अशी लिहिलेली आहे. अज्ञश्च श्रद्धानश्च संशय आत्मा विनश्यती. हा जो श्लोक आहे त्याच्या पहिली ओवी अशी आहे की ज्या जीवाच्या ठिकाणी, प्राणी यांच्या ठिकाणी म्हणजे सर्व जीव, या ज्ञानाची आवडी नाही, त्यांच्या ठिकाणी आवड नाही, हाच संशय. आवड नसणे हाच संशय. म्हणजे आवड कोणाला आहे? तर ज्ञान. ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान हा प्रश्न पडतो. ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान हा प्रश्न पडतो.
कारण आधी श्लोकांमध्ये असा विषय येऊन गेलाय की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, असा विषय आलेला आहे. म्हणजे ज्ञानासारखी पवित्र या जगामध्ये कुठलीच गोष्ट नाही. आता हा ज्ञान शब्द जो आहे तो कशाला लावणार, हा मोठा प्रश्न पडतो. आणि श्रीमद भगवद्गीता जो ग्रंथ आहे तो ग्रंथ व्यवहारासाठी नसून तो भगवत प्राप्तीचा ग्रंथ असल्यामुळे भगवत ज्ञान हाच त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे भगवंताच्या ज्ञानाव्यतिरिक्त जगात कुठलंही पवित्र गोष्ट नाही. जर पवित्र म्हणजे काय असं जर तुम्हाला प्रश्न पडला तर फक्त ज्ञान पवित्र आहे. ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. त्यामुळे भगवंताव्यतिरिक्त या जगात काहीही पवित्र नाही. आपली पवित्र या शब्दाची व्याख्या निराळी असते. शास्त्र पवित्र या शब्दाची व्याख्या निराळी सांगते. ज्ञानाला ते पवित्र म्हणतात. पण आपल्या व्याख्येप्रमाणे सुद्धा पवित्र या शब्दाची व्याख्या शास्त्रामध्ये आढळते. म्हणजे आपल्याला जे पवित्र वाटतं त्याप्रमाणेही शास्त्रामध्ये अभ्यास आहे. पण उत्कृष्ट पवित्र शब्दाची व्याख्या काय आहे? नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. हा सगळ्यात उत्कृष्ट पवित्रतेचा भाग आहे. मग या ज्ञानावर ज्याला संशय आहे किंवा या ज्ञानाची ज्याला आवड नाही असा जो कोणी आहे तो संशयी आहे. तो काय आहे? तो संशयी आहे. आणि संशयी न ओळखे हिताहित. काय होतं? संशयी न ओळखे हिताहित म्हणजे हित काय अहित काय हे त्याला कळत नाही. जो संशयी पडला त्याला हे कळत नाही. आणि संशय कशावर? या ज्ञानाची आवडी नाही. म्हणून ज्याला भगवंताचं ज्ञान नाही किंवा ज्याला भगवंताच्या ज्ञानाची आवड नाही आपोआप त्याला संशय आहे. ज्याला संशय आहे त्याला हित अहित कळणार नाही. कशात हित आहे कशात अहित आहे, काय काय श्रेयस्कर आहे हे त्याला कळणार नाही. म्हणून कशात हित आणि कशात अहित हे कळण्यासाठी काय असावं लागतं? संशय नसावा लागतो. संशय नसणं म्हणजे काय? संशय नसणं म्हणजे ज्ञानाची आवड असणं. ज्ञानाची आवड निर्माण होणं गरजेची आहे. कुठल्या ज्ञानाची? भगवत ज्ञानाची आवड निर्माण होणं गरजेची आहे. भगवत ज्ञानाव्यतिरिक्त कुठल्याही उपायाने आपल्याला याच्यातून बाहेर पडता येत. वाचून ज्ञाने विने के उपाय करशी जुतिके तीही गुंफीसी अधिके रुखीये. मग किती खांदो खांदी या हिंडावे ऊर्ध्वी आधी. म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. सम्यक ज्ञान म्हणजे भगवंताचं ज्ञान. सम्यक म्हणजे भगवंताचं ज्ञान. तर संशय कशावर? ज्ञानावर. आणि ज्ञानावर संशय म्हणजे काय? त्याची आवड नाही. आता ही आवड जी आहे ही काही प्रत्येकाला असेल का? आता तुम्हाला भजनाची आवड आहे. तुम्ही म्हटलं मला तर बघा मी एवढा पारमार्थिक माणूस. भजनाची आवड आहे म्हणजे काही ज्ञानाची आवड नाही. येर माते नेनोनी भजन. नेनोनी म्हटलं की ज्ञान नाही. येर माते नेनोनी भजन ते वायाची गाणे. मग आता तिथे खंडन केलं त्याचं म्हणजे उपयोग होत नाही. म्हणजे काय उपयोग होत नाही. मग आता हे जर जगाला आपण सांगायला लागलो तर मी त्याला हे काहीतरी सांगायला लागले असं होणार. कारण मग एवढे सगळे भजन करतात हे काय चुकीचे आहेत का? चुकीचे नाही. चुकीचे नाही. ते एक साधन आहे. ते काय? ते एक साधन आहे. पण त्या साधनामध्ये भगवत प्राप्ती नाही. भगवत प्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी अधिकार येण्यासाठी ते साधन ते अयोग्य नाही. ते काय नाही? ते अयोग्य नाही. पण तो शेवट नाही. तिथे गुंतून गेला तर सात्विक व्यवहार येतो. ज्ञान हे कुठे राहतं? ज्ञान हे जे आहे ते स्वरूपावर आहे. कुठे आहे? स्वरूपावर ज्ञान आहे. ज्ञानाचं ठिकाण कुठे असतं? ज्ञानाचं ठिकाण हे अधिष्ठानावर असतं. ज्ञान कुठे राहतं? त्या त्या वस्तूचं ज्ञान त्या त्या वस्तूवर राहत असतं. पण त्याचा जो ज्ञानाचा जो परिणाम आहे तो दुसरीकडे पण असतो. जसं तुम्हाला आता मी म्हटलं वाघ. मी काय म्हटलं तुम्हाला? म्हटलं वाघ. आता वाघ असं म्हटल्यानंतर तुम्हाला काय ज्ञान झालं? वाघ ह्या शब्दाचं ज्ञान झालं. म्हणजे वाघ ह्या शब्दातून वाघ ह्या वस्तूचं, वाघ हा जो काही प्राणी आहे त्या प्राण्याचं तुम्हाला ज्ञान झालं. पण ते ज्ञान तुम्हाला कधी होणार? कधी मान्य होईल? कधी शक्य होईल? इथे बसलेल्या प्रत्येकाने तो आधी वाघ कुठेतरी पाहिलेला पाहिजे. एक तर चित्रामध्ये, एक तर फोटोमध्ये कुठेतरी, किंवा एखाद्या चित्रपटामध्ये कुठेतरी त्याने वाघ पाहिलेला पाहिजे, प्रत्यक्षात पाहिलेला पाहिजे. तर मी वाघ म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच वाघ लक्षात येईल. का?
कारण की तुम्ही त्या चित्रामध्ये किंवा प्रत्यक्षात किंवा चित्रपटामध्ये तो जर वाघ पाहिलेला असेल तर ती वस्तू प्रत्यक्षात तुम्ही पाहिलेली आहे आणि त्याला वाघ असं म्हणतात हे तुम्हाला माहित आहे. म्हणून मी आता वाघ म्हटल्यानंतर तुम्हाला वाघ कळतोय, म्हणजे वाघाचं ज्ञान तुम्हाला होत आहे. जर तुम्ही ती वस्तू पाहिलेली नसेल, म्हणजे अशी एखादी जर मी तुम्हाला वस्तू सांगितली की जी तुम्ही कधीच पाहिलेली नाही, तर तुम्हाला काहीही ज्ञान होणार नाही. का होईल? अशी जर तुम्हाला मी एखादी वस्तू सांगितली की जी तुम्ही कधी पाहिली नाही, ऐकली नाही, वाचली नाही, कुठल्याही पद्धतीने तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही, तर तुम्हाला त्या वस्तूचं ज्ञान होणार नाही, म्हणजे लक्षात येणार नाही. कारण ती वस्तू माहित नाही. कारण ज्ञान हे कुठल्या तरी वस्तूवर राहत असतं, त्याला अधिष्ठान लागतं काहीतरी. ते ज्ञान त्याचं स्वरूप असू शकतं, तो एक निराळा अभ्यास आहे. पण वस्तू असल्याशिवाय ज्ञान होत नाही. काय लागतं त्याला? अधिष्ठान असो. अधिष्ठानाशिवाय ते ज्ञान होत नाही. जसं तुम्हाला आता मी जर म्हटलं वाघ म्हटलं तर जवळजवळ सगळ्यांना कळलं असेल. आता मी तुम्हाला म्हटलं केपलर 22b. आता काय म्हटलं तुम्हाला? केपलर 22b. आता इथे किती लोकांना कळालं असेल? मी असं म्हटलं, स्पष्ट बोललो मी, काय असं काही तुम्हाला न कळणाऱ्या भाषेत नाही बोललो. केपलर हा तुम्हाला शब्द कळतोय. केपलर 22b म्हणजे काय कळलं तुम्हाला? काही कळणार नाही. काही लोकांना कळेल ज्यांना ते माहित आहे. जसं केपलर 22b हा एक ग्रह आहे. काय? हा एक ग्रह आहे. पृथ्वीसारखा एक तो ग्रह आहे. पृथ्वीपेक्षा 1.5 पट मोठा आहे. पृथ्वीपासून 600 प्रकाश वर्ष दूर आहे. आता हा विषय मी चिंतनात कधी मागे पूर्वी सांगितलेला आहे. नासाने त्याला शोधलाय. मागे एक 2-3 महिन्यापूर्वी नासाने अजून एक ग्रह शोधलाय. आता त्याचं नाव सांगितलं तुम्हाला लक्षात येईल का? हे जे सांगितलं ते पण तुमच्या लक्षात नाही, कारण तो तुम्ही पाहिलेलंच नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला वाघ म्हटलं तर तुम्हाला लक्षात आलं. तर वाघ हा शब्द जो आहे तो असं काही हवेत नाहीये, त्याला काहीतरी अधिष्ठान आहे. तो अधिष्ठान पदार्थ कुठेतरी उपस्थित आहे. तर अधिष्ठानावर ज्ञान राहत असतं, असं काही हवेत राहत नाही. आणि जे ज्ञान हवेत राहतं त्याला काही आपल्याला किंमत देता येत नाही. त्याला काही किंमत देता येत नाही, त्याला तुच्छ मानता येत. जसं वंध्यापुत्र म्हटल्यानंतर तो काही उपलब्धच नाही. आता ती कल्पना आहे, फक्त तुच्छ पदार्थ मानला जातो. शशशृंग किंवा आकाशाचं फुल असं जर म्हटलं तर आपल्याला काय लक्षात येईल? आपल्याला हे लक्षात येईल की असं असूच शकत नाही, असं काही असू शकत नाही, असं काही नाही आहे, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर काही पदार्थ जे असतात ते कल्पनेमध्ये येतात. तर भगवंत हा एक कल्पना मात्र पदार्थ आहे असं काही लोकांना वाटतं. कारण भगवंत जो पदार्थ आहे, भगवंत ही जी वस्तू आहे ती कल्पना आहे की सत्य आहे, ह्याच्यावरही जगात फार मोठा वाद आहे. काय आहे? जगामध्ये फार मोठा वाद आहे. मग आता असं असल्यामुळे त्याच्याकडे सहज कोणाची प्रवृत्ती होत नाही. कारण जो पदार्थ वादामध्ये असतो किंवा ज्याच्यामध्ये कोणाला कल्पनाच नाही की तो आहे का नाहीये, फक्त आपलं काहीतरी मानून आपलं त्याच्या पाठीमागे धावायचं, ह्याला काही सगळे मान्यता देत नाही. काही लोक ते मान्य करतात, काही लोक त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. पण भगवंत हा जो पदार्थ आहे, साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे तो अस्तित्वात असलेला पदार्थ आहे. ती एक वस्तू आहे नव्हे, सर्व जगाचं अस्तित्व त्याच्यावर आहे. सर्व जग ज्याच्यावर जगतं तो भगवंत आहे. पण आता तो आपल्याला उपलब्ध नाही. उपलब्ध नाही म्हणजे तो आपल्या जाणीवेच्या कक्षेत येत नाही. त्याला आपल्याला तो ज्ञात होत नाही. तो ज्ञात होत नाही म्हणून तो नाही असं म्हणता येत. जसं केपलर 22b म्हटलं तर तुम्हाला काही ज्ञात होत नाही, पण याचा अर्थ केपलर 22b नाही असं म्हणता येत नाही. तो आहे पण तो आपल्याला दृष्ट होत नाही. काय होत नाहीये? तो दृष्ट होत नाही. मग त्याला दृष्ट करावं असं आपल्याला वाटणं हीच त्याची आवड आहे. ही काय? ही त्याची आवड आहे. त्याची ज्ञानाची आवड असावी लागते. आणि कुठलीही आवड कोणालाही सहज तयार होत नाही. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते. व्यवहारात सुद्धा प्रत्येकाची आवड निराळी असते. लहान मुलाची आवड वेगळी असते, तरुण मुलांची वेगळी असते, मुलीची वेगळी, मुलाची वेगळी असते, म्हाताऱ्या माणसांची आवड निराळी असते, स्त्रियांची वेगळी, पुरुषांची वेगळी असते, स्त्रियांमध्ये वेगळी असते. तर प्रत्येकाची आवड ही जी भिन्न भिन्न आहे त्यामध्ये
भगवंताची आवड सगळ्यांना असणं शक्य आहे का? सगळ्याची ती आवड असणं अशक्य आहे, ते शक्य नाही. पण तशी आवड निर्माण होणं, ज्याने कशाने ती आवड निर्माण होईल ते घडलं पाहिजे, आणि त्याला आपण सुकृत म्हणतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलाची आवड निर्माण होण्यासाठी सुकृत लागतो, आणि ती आवड आली की मग संशय कमी होतो. ही पहिला भाग आहे. काय? संशय कमी होतो. संशय कमी होणं हे फार गरजेचं आहे. आता या संशयाने जग चालवलेलं आहे, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. संशयाने जग चाललेलं आहे. अधिक व्यावहारिक भाग आपण पाहिलेला आहे. आधी सुरुवातीला आपण व्यावहारिक भाग पाहिलेला आहे. पण वास्तविक हे जग जे सुरू आहे फक्त संशयापोटी सुरू आहे. संशय नाही तर जग चालतच नाही. संशय नष्ट झाला की जग संपलं. आपलं जे अस्तित्व आहे ते कशावर चालू आहे? तर संशयावर सुरू आहे. संशय म्हणजे जेव्हा असं का असं हा प्रश्न निर्माण होतो. संशय म्हणजे काय? असं आहे का असं आहे, असा प्रश्न निर्माण होतो. आपण जेव्हा जगतो तेव्हा जगताना आपल्याला बऱ्याच वेळा संशय निर्माण होतो. म्हणजे माझं खरं काय आहे? मी खरं असं आहे का असं आहे? मी चांगला आहे का वाईट आहे? संशय काय होतो? तयार होतो. माझ्या नशिबात दुःख काय आहे? असं काय तयार होतं आपल्यामध्ये? संशय तयार होतो. म्हणजे मीच काय नक्की घोड मारला असेल असं आपण म्हणतो. तर आपल्याला सतत आपल्या आतमध्ये हा संशय तयार होत असतो की मलाच हे का भोगावं लागतंय, माझंच असं काय, ह्यांचं तर बघा ह्यांचं कसं चालू आहे व्यवस्थित, असं आपल्याला सतत संशय तयार होत असतो. कोणाविषयी? स्वतःविषयी. म्हणजे आपल्याला जगाविषयी संशय हा एक भाग आपण पूर्वी पाहिलेला आहे, पण आपल्या स्वतःविषयी आपल्याला संशय आहे. प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःविषयी आपल्याला संशय आहे. एक म्हणजे नाही मी करू शकतो का नाही करू शकतो, म्हणजे व्यावहारिक दृष्टीने जरी बघितलं तरी मला करता येईल की नाही. मग काही लोक म्हणतात नाही नाही तू बिंदास कर, तू करू शकतो. म्हणजे ते त्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला असं म्हणतात. आपण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहारात सुद्धा आपल्या स्वतःवर संशय निर्माण करीत असतो. पूर्णतः व्यवहारात सुद्धा आपला संशय स्वतःविषयीचा नष्ट होत नाही की आपल्याला जमेल का नाही, आपण करू शकतो का नाही, आपल्यालाच हे का भोगावं लागतंय, आपण काय कोणाचं वाईट केलंय, इत्यादी अनेक प्रकारचे संशय आपल्याला सतत त्रास देतात. आपण एखाद्याला काय सांगितलं तर तो आपला ऐकेल का नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं तर मला संशय काय आहे की तुम्ही माझं ऐकाल का नाही, बरं मला किंमत द्याल का नाही, ऐकलं तर ठीक आहे पुढे मला मानाल का नाही. हा काय सतत काय असतो आपल्याला? संशय असतो. बरं मानलं तर किती मानणार, बरं एवढ्याच लोकांनी मानलं तर उपयोग काय, अजून 4 लोकांना सांगतील का नाही, अजून 2 लोकांना आपल्याला मान द्यायला लावतील का नाही, इत्यादी अनेक संशय आपल्याला सतत आपल्यावर येत राहतात. आणि प्रत्येक क्षणाला आपण हा प्रयत्न करतो की आपल्यावर कोणी संशय घेऊ नये. काय करू नये? आपल्या त्या संशयाची पूर्ती करत बसतो आपण सतत. तो संशय जो आहे त्या संशयाने आपण ग्रस्तच आहोत. आपण जितके स्वसंशयाने ग्रस्त आहोत तिथले जगात कशानेच ग्रस्त नाही. म्हणजे मी असं राहिलं तर काय होईल, मग मला कोण काय म्हणेल, तसं केलं तर मला कोण काय म्हणेल, असा संशय कोणावर आहे? आपल्यावर आहे. स्वतःवर संशय येतो आपल्याला. त्याला कारण आपण जगाचं देतो, पण तो कोणाचा संशय असतो? स्वतःविषयी संशय असतो. म्हणजे स्वतः आपण जे आहे ते सतत संशयाने त्रस्त झालेलो आहे. आणि जेवढे संशय आपले कमी कमी असतात तेवढं आपल्याला बरं वाटतं. म्हणजे मी हे करू शकतो का नाही असा संशय आला आणि समजा ते केलं तर बरं वाटतं. मग आपल्याला स्वतःविषयी संशय तेवढा दूर होतो की हा ठीक आहे आपण केलंय, करू शकलो. 10 लोक मला मानतील का नाही असा आपल्याला संशय आला आणि 10 लोकांनी आपल्याला मानलं तर मग काय वाटतं? जरा बरं वाटतं. ते काही दिवस टिकतं, मग असं वाटतं अजून 15 लोक मानतील का, मग ते जर पूर्ण झालं तर मग 20 लोक मानतील का. तर तो संशय जो असतो तो आपला स्वतःविषयीचा काय होतो? सतत बळावत राहतो, तो काही थांबत नाही. आणि कायम आपली काही इच्छा पूर्ण होणार नाही. कधी आपल्या इच्छेमध्ये काय होणार आहे? बाधा येणार आहे. मग त्यावेळेस आपल्याला परत संशय येतो स्वतःविषयी. आपलं काय चुकलं, आपण काय केलं, आपण काय चुकीचं करतोय, आपल्याला काय अडचण आहे, सगळं आपल्याला स्वतःविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. मग जर ते वाढत गेलं तर एक वेळ अशी येते की काही लोक तुम्हाला सांगतील की तुम्हाला म्हणतात की तुम्ही स्वतःचं काय करा, शोध घ्या, स्वतःमध्ये बघा किती बळ आहे,
म्हणजे व्यवहारामध्ये जो स्वतःवर संशयाने ग्रस्त झालेला असतो, त्यातच व्यवहारामधली माणसं सांगतात की स्वतःवर भरोसा ठेवा. स्वतःवर काय करा? भरोसा ठेवा. स्वतःवर तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा. मग बघा तुम्ही काय करू शकता. एक महाराजांनी तर असं सांगितलं की तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, तुम्ही अख्खा समुद्रच पिऊ शकता. आपल्याला 1 ग्लास पाणी प्यायचं म्हणजे कठीण जाते. 1 ग्लासच्या वर पाणी प्यायचं म्हणजे आपल्याला शक्य होत नाही. तांब्या भरून पाणी पिणं तर किती अवघड आहे आता, है ना? बरोबर का नाही? अवघड आहे ना. 1 तांब्या भरून पाणी, पूर्वी तर मोठा तांब्या असायचा, आता तेवढं पाणी पिणं तर अवघड आहे. ग्लास, कारण कुठेही गेलं तर ग्लास भरच पाणी द्यायचं, सवय लागली आपल्याला, ते ग्लासच भर पाणी. तर ग्लास म्हणजे एकदम मॉडर्न झाल्यासारखं वाटतं. पूर्वी तांब्या, पाण्याला काय द्यायची लोक? तांब्या भरून पाणी द्यायची, आणि लोक तांब्या भरून पाणी सहज प्यायचे. आणि एक महाराज असे म्हणतात, तुम्ही काय पिऊ शकता? अख्खा समुद्र पिऊ शकता. तुम्हाला स्वतःवर संशय आहे, तुम्ही अख्खा समुद्र पिऊ शकता. तर पिता येईल का नाही आपल्याला? काय वाटतं तुम्हाला? आपल्याला संशय पिता येईल का नाही? नाही, संशय नाही. काय समुद्र पिता येईल का नाही? मावणार कुठं आतमध्ये? प्यायचं ठरवलं ठीक आहे, पिऊ आपण, प्रयत्न करू. 1 चूळ जरी भरली समुद्राची तर दुसऱ्या क्षणाला आपण पाणी ते बाहेर टाकून देऊ, है ना? इतकं खारट असतं पाणी. त्यामुळे अख्खा समुद्र प्यायचं म्हणजे किती अवघड आहे. बरं, समुद्र पिला म्हणजे त्यातले सगळे प्राणी असायचे आतमध्ये पोटात, तेवढी जागा तर मावणार का? आता अगस्त्य ऋषीचं ठीक आहे, आपण काही एवढे पॉवरफुल आहे का? तर संशय असो. आता ते अशक्य आहे का शक्य हा भाग नाहीये, तर संशय आपल्याला असतो. एवढा मोठा संशय आपल्याला येत नाही. आपल्याला एवढा मोठा संशय येत नाही की समुद्र पिईल का नाही पिईल. आपले संशय छोटे मोठे संशय असतात. तर असं संशयातच आपलं जगणं आहे, आणि संशयामुळे आपल्याला त्रास आहे. काय? आपण त्रस्त आहोत संशयामुळे. कुठल्या जगाविषयी नाही, स्वतःविषयीच्या संशयाने त्रस्त. म्हणजे त्याच्यामध्ये काय की या अंतःकरणामध्ये संशयाला बळावणारी 2 गोष्टी असतात. एक म्हणजे सुख आणि एक म्हणजे दुःख. त्याला बळ देणाऱ्या गोष्टी, सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट, पाप आणि पुण्य. या 2 गोष्टी सतत त्या संशयाला बळ देत राहतात आपल्या स्वतःविषयीच्या. म्हणजे दुःख आलं की आपल्याला आपल्या स्वतःविषयी काय होतं? दुःखाची भावना येते. त्यात आपल्याला कशाची भावना येते? आपण दुःखी आहोत असं वाटायला. मग आपण दुःखी असं जे वाटतं हे संशय आहे. कोणावर? स्वतःवर. संशय म्हणजे काय? संशय म्हणजे चुकीची गोष्ट, संशय म्हणजे बरोबर गोष्ट नाही. तर मी दुःखी असं वाटायला लागतं. मग जिथपर्यंत मी दुःखी असं वाटतं तिथपर्यंत त्याच्या यातना, त्याचे दुःख पुढे अजून वाढत जातं. तर मी दुःखी असं वाटत राहिलं की ज्या कारणाने दुःखी असं वाटत असतं ते कारण केलं की तेवढ्यापुरतं दुःख नाहीसं झाल्यासारखं वाटतं. कारण आपण जे दुःखी समजतो स्वतःला, त्याला काहीतरी कारण असतं, आणि ते कारण जे आहे ते कारण एकदा दूर झालं की आपल्याला असं वाटतं मी दुःखी आता नाही असं वाटतं. म्हणजे माझ्या दुःखाला कारण जर पैसा असेल तर तो पैसा मला मिळाला की मला काय वाटतं? आता मी दुःखी नाही. मग ते कायम कारण ते राहत नाही, कारण परत दुःख येतं कधीतरी. आता जसं एक दुःखाची बाजू आहे, म्हणजे कायम हे होतं आणि कायम ते पदार्थ बदलत जातात ज्याच्यामुळे आपण दुःख भोगत असतो. म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःविषयी मी दुःखी अशी जी भावना येते ती आपण सतत भोगत असतो. दुसरी भावना जी आहे ते आहे सुख. मी सुखी असं आपल्याला वाटतं. हा सुद्धा भ्रम आहे, म्हणजे हा सुद्धा संशय आहे. का? कारण की ज्याच्यामुळे सुख मिळतं तो पदार्थ गेला की सुख नाहीच होत. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या काहीतरी गडबड आहे. काय? त्या काहीतरी गडबडवाल्या गोष्टी. कारण त्यातलं काही येऊ देत तुम्हाला ते भोगावं लागतं, आणि त्यातलं काही जाऊ देत तो भाग निघून जातो, संपतो. म्हणजे सुख सुद्धा जिथपर्यंत यामुळे सुख मिळेल असं वाटतं तिथपर्यंत, तो पदार्थ जिथपर्यंत जवळ आहे, ती क्रिया, तो पदार्थ, तो विचार जिथपर्यंत जवळ आहे तिथपर्यंत सुख होतं. उलट दुःखाचं असतं, जिथपर्यंत ती क्रिया, विचार किंवा पदार्थ आपल्या जवळ असतो तिथपर्यंत दुःख. तो गेला की दुःख गेल्यासारखं वाटतं, गेल्यासारखं वाटतं. ते येणार का नाही परत? दुसऱ्या स्वरूपाने येणार आहे, दुसरं काहीतरी रूप घेऊन येईल. म्हणून सुख आणि दुःख, सुख आणि दुःख याच्यामध्ये आपण नक्की सुखी आहोत का दुःखी आहोत हे पहिला निर्णय लावा. काय करावं लागेल आपल्याला? तो पहिला निर्णय लावावा लागेल. म्हणजे आपण नक्की काय आहोत, सुखी आहोत का दुःखी आहोत? जसं मी तुम्हाला मागील वेळेस सांगितलं की पोलिसाकडे कुठलाही माणूस गेला की पोलीस त्याच्याकडे कसं बघतो? संशयाने बघतो. म्हणजे काय?
हा चोर असेल का नसेल, असाच विचार करून बघतो. त्याच्याकडे दुसरा विचारच येत नाही त्याला. म्हणजे असा का असा. तसं आपण स्वतःविषयी सतत असंच संशय घेऊ नये, मी सुखी आहे का दुःखी आहे. आणि हे स्वतःकडे आपण सतत अशाच पद्धतीने पाहत असल्यामुळे आपल्याला कधी सुख भोगावं लागतं, कधी दुःख भोगावं लागतं. आणि का भोगावं लागतं ते स्वतःमुळे नाही भोगावं लागत. त्या सुख दुःखाला काहीतरी निमित्त कारण जे त्याच्यामुळे भोगत असतो आपण. तुम्ही म्हणाला आम्हाला काही संशय नाही. आता मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुम्ही सुखी आहेत का दुःखी आहेत, तर तुम्ही काय सांगाल? काय सांगाल? तुम्हाला आता मी सगळ्यांना प्रश्न विचारला, आता तुम्ही चिंतनात आहात म्हणून तुम्ही कदाचित वेगळं उत्तर द्याल. पण सहज तुम्हाला भेटायला कधी काय सुखी आहे का दुःखी आहे, तर तुम्ही काय म्हणणार? काहीतरी म्हणणार, एक काहीतरी म्हणाल. मी आता सुखी असं म्हटले, परत मी आलो काही तासानंतर किंवा 2 दिवसाने 4 दिवसाने परत आलो, तुम्ही काय म्हणणार? परत कधी तुम्ही असं म्हणाल मी सुखी आहे. असं मी तुमच्याकडे 100 वेळा आलो तर तुम्ही मला 100 वेळा मी सुखी असं म्हणाल काय? नाही म्हणणार. असं म्हणणार नाही तुम्ही. मी तुम्हाला 100 वेळा येऊन विचारलं तर तुम्ही 100 वेळा मी सुखी असं म्हणू शकत नाही, म्हणणारच नाही. 100 वेळा तर खूप झाले. 10 वेळा जरी आलं तरी तुम्ही मी सुखी असं म्हणू शकणार नाही. कधीतरी तुम्ही काय म्हणाल? मी दुःखी आहे. मग मी जर आता असा प्रश्न विचारला की नक्की तुम्ही सुखी आहेत का दुःखी आहेत, असा तुम्हाला प्रश्न केला, तर कारण मी त्या दिवशी आलो तर तुम्ही म्हटलं मी सुखी आहे, आणि आता मी आलो तर तुम्ही काय म्हणताय? मी दुःखी आहे. मग नक्की माझा प्रश्न असा तयार होतो की तुम्ही नक्की सुखी आहेत का दुःखी आहेत. आता तुम्ही म्हणाल मग ह्याच्या संशयाचा काय प्रश्न आहे. दुसरं उदाहरण सांगतो. समजा मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला विचारलं काय तुम्ही कोण आहात, तुम्ही म्हटलं मी राम देशपांडे. आता 10 दिवसांनी आलो, तुम्हाला विचारलं काय कोण आहात, तुम्ही काय म्हणणार? 10 वेळा आलो काय म्हणणार? 100 वेळा आलो काय म्हणणार? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आलो कधीही विचारलं तर काय म्हणणार? मी राम देशपांडे. मी तुम्हाला म्हटलं नाही नाही तुम्ही कुठे राम देशपांडे, तुम्ही राम देशपांडे नाही आहेत असं म्हटलं तर मान्य करतील का? मान्य करणार का तुम्ही? नाही मान्य करणार. का तुम्हाला त्याच्याविषयी संशय नाहीये, तुमचा पक्का निर्णय आहे मी राम देशपांडेच आहे. आपला निर्णय काय तिथे पक्का आहे. संशय हा शब्द केव्हा येतो? जेव्हा तुम्ही असं का असं हे क्लिअर नाही करत, तेव्हा त्याला संशय असं म्हणतात. आम्ही आधी व्यावहारिकच भाग सांगतोय की राम देशपांडे असो किंवा सुखी दुःखी असो, ह्या 2 उदाहरणामधून काय सांगतोय आपण? व्यावहारिक भाग पाहतोय कसा संशय कसा असतो. तर राम देशपांडे मी आहे याविषयी आपल्याला काही संशय नाही. मी तुम्हाला म्हटलं काय तुम्हाला नक्की कळत नाही का की तुम्ही नक्की कोण आहात, तर म्हणणार नाही मला ठामपणे माहिती आहे, माझा निश्चय आहे मी कोण आहे, मी राम देशपांडे. बरोबर, तुम्ही राम देशपांडे का, मग तुम्ही क्षत्रिय वर्गातले दिसताय असं म्हटल्यावर नाही 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 मी मला पक्क माहिती आहे मी ब्राह्मण आहे असं म्हणणार. इथे काही संशय राहतो का? आणि हे कधी येऊन विचारलं तरी म्हणणार, कधी जाऊ दे. म्हणजे ब्राह्मणाचं समजा त्याने कुठलंही काम जरी करत नसला, ब्राह्मणाचे सगळे विरुद्ध काम जरी करत असेल समजा एखादा, म्हणजे ब्राह्मणाचं गुण काहीच नाही अंगात आणि ब्राह्मणाचे विरुद्ध सगळे गुण अंगात आहेत, आणि त्यांना म्हटलं मग तुम्ही ब्राह्मण कसे काय, तरी तो काय म्हणणार? हा मी ब्राह्मणच आहे असं म्हणणार का नाही? का? म्हणजे विरुद्ध करतोय तरी सुद्धा मी ब्राह्मणच आहे असंच म्हणणार. विरुद्ध करतोय तरी सुद्धा म्हणणार का नाही? तुम्ही जगात बघा हे म्हणणारच मी ब्राह्मणच आहे. आपण तुम्ही तर असं करताय ते असू दे पण तरी मी ब्राह्मणच आहे असंच म्हणणार. तुम्ही पूजापाठ सांगत नाही, तुम्ही काही अभ्यास करत नाही, तुम्ही देवाच्या नादी लागलेले नाही, तुम्ही काहीच नाही, तुमची सगळी कर्म जे ते एकदमच वेगळ्याच वर्गातली दिसतात, क्षत्रियाचे दिसतात किंवा वैश्याचे दिसतात किंवा शूद्राचे दिसतात, तरी तुम्ही स्वतःला ब्राह्मणच म्हणताय. मला काय तुम्ही ब्राह्मण वाटत आहे? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही समजा. मी कोण आहे ह्याला म्हणतात संशय नाहीये, हे ना. असं करू का असं करू तिथे संशय काही नाही दिसत. म्हणजे असं आणि असं काही राहत नाही. पण तसं आपलं होतं का सुखदुःखाच्या बाबतीत? नाही. आपल्याला सतत चिंता आहे की मी दुःखी आहे का सुखी आहे, आणि त्या शोधामध्ये त्या अडचणीमध्ये आपण सतत फिरतोय. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला एकच फक्त डोक्याला शीण आहे की मी नक्की सुखी आहे का नक्की दुःखी आहे. कधी दुःखी म्हणतो आपण स्वतःला, बरं का दुसऱ्याला म्हणतो असं नाही, आपल्याला स्वतःला तो सतत अनुभव आहे. म्हणजे अनेक वेळा आपण स्वतःला दुःखी म्हणून भोगत असतो. आपल्याला लक्षात आहे की आपण फार दुःखी आहे, फार यातना आहेत आपल्याला असं वाटतं. आणि एक वेळ अशी येते की अरे आपल्याला काहीच यातना नाही, आपण एकदम सुखी आहे असं पण वाटतं. आणि हे आपल्यालाच क्लिअर होत नाही, आपल्यालाच नीट समजत नाहीये, म्हणून आपण सतत या दोन्हींच्या पाठीमागे पळत राहतो.
आणि हे दोघं आपल्या पाठीमागे पळत राहतात. हे काय आपल्याला सोडित नाहीत आणि आपणही यांना सोडत नाही. म्हणून आपल्याला काय आहे? संशय. आपल्याला काय? संशय. आणि संशय असा असल्यामुळे, कसला संशय आपल्याला? मी तर आधी व्यावहारिकच भाग सांगतो. आपल्याला मी सुखी का दुःखी हाच संशय आहे. तर तुम्ही पहिलं पक्क ठरवून घ्या तुम्हाला स्वतःबद्दल काय म्हणायचं. मी सुखी आहे का दुःखी आहे? तुम्ही ठरवून घ्या काय. एक तर कायम दुःखी म्हणा, नाही तर कायम सुखी म्हणा. असं काहीतरी एक ठरवून घ्या. पण तसं ठरवता येईल का? आता मी म्हटलं म्हणून तुम्ही लगेच तयारी करून असं म्हणू शकता का? असं म्हणू शकत नाही. म्हणजेच आपल्याला काय? संशय. संशय हा आपला अनंत जन्माचा आहे. हा आपण सुखी नाही ह्या भ्रमाने जीव ब्रह्मलोक ते नरकलोक ह्याच्यामध्ये चक्कर मारत राहतो. आपण जे फिरतोय फक्त याच कारणाने फिरतो. आपण जे फिरतोय याच्याच कारणाने फिरत राहतो. आपली जी धावपळ आहे, आपला सगळा जो प्रवास आहे फक्त याच्यामुळे, या 14 भुवनांमध्ये. आणि जिथे जाईल तिथे आपण सुख या शब्दाच्या पाठीमागे लागलो किंवा सुख ह्या अवस्थेच्या पाठीमागे लागलो तर तिथे जाऊन आपण कायम सुखी राहत नाही. म्हणजे एखादा जर स्वर्ग लोकाला गेला तर तिथे तो सुखी होतो असं म्हणता येत नाही. तो फक्त सापेक्षित जास्त सुख आहे तिथे. आणि किती सुख कुठे कुठे आहेत ह्याचं वर्णन उपनिषदामध्ये पण आलेलं आहे. म्हणजे कोणाचा आनंद किती आहे हे उपनिषदांमध्ये पण मांडलेलं आहे. तर स्वर्ग लोकांमध्ये मृत्यू लोकांपेक्षा जास्त फक्त सुख आहे. पण तिथे सुद्धा दुःख आहेच. फक्त इथल्यापेक्षा तिथे जास्त सुख आहे. तर मी सुखी का मी दुःखी हा जसा आपल्याला फार मोठा संभ्रम आहे, तो संभ्रम आपला तिथपर्यंत निघू शकत नाही जिथपर्यंत तस्मिन दृष्टे परावरे, म्हणजे त्या परावर ब्रह्माचं दर्शन होत नाही. तो भगवंत आपल्याला जिथपर्यंत ज्ञात होत नाही. तुमचं सुख आणि दुःख हे द्वंद्व जे आहे याच्यातून तुम्हाला बाहेर काढणार जगामध्ये फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे परावर ब्रह्माचं ज्ञान. बाकी जगात तुम्हाला काहीही उपयोगाला येणार नाही. आपल्याला जे वाटतंय की आपलं दुःख याने नष्ट होईल, आपल्याला जे वाटतंय की ह्याच्यामुळे मला सुख मिळेल, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. आणि हा जगामध्ये ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना भ्रम, म्हणजे किडा मकोड्यापासून तर ब्रह्मदेवापर्यंत एवढा मोठा भ्रम आहे. त्यामुळे तो आपल्याला लगेच मान्य होईल किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांना मान्य होईल असं होऊ शकत नाही. तर सुखासाठी आपल्याला जे वाटतं ते आपण त्याच्या पाठीमागे धावतो. दुःख नष्ट करण्यासाठी आपल्याला जे वाटतं त्याच्या पाठीमागे आपण धावतो की याने दुःख नष्ट होईल, याने सुख प्राप्त होईल. आणि जगात असं कोणालाच उत्तर सापडलेलं नाही. प्रत्येक जण पळापळ करत राहतो, मरून जातो त्याच्यामध्ये, कारण त्याचं उत्तरच नाहीये तिथे. कारण ते सुख दुःख जी अवस्था आहे ती त्या निमित्ताने येते. ते निमित्त गेले की जाते. मी अनेक वेळा दुःखी असतो, मला खूप दुःख होतं, मला यातना होतात बऱ्याच वेळा. तसंच मला अनेक वेळा सुख होतं, मी सुखी असतो खूप वेळा. पण मला जेव्हा केव्हा यातना होतात त्याचं निमित्त जेव्हा जातं तेव्हा ती यातना राहत नाही. मी जेव्हा केव्हा सुखी होतो त्याचं सुखाचं निमित्त गेलं की मी सुखी राहत नाही. मग त्याचं कौतुक कशाला करत बसू? त्याचं कौतुक करण्यासारखं काही नाहीये. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर मला सुख मिळतं, पण अन्नाचं मग एवढं कौतुक करायचं काहीच कारण नाहीये. कारण कितीही खाल्लं तरी शेवटी ते शरीरापुरतंच मर्यादित आहे. प्राणाला ते पुष्ट करेल, प्राणाचा प्राण जो आहे त्याला ते पुष्ट नाही करतो. त्यामुळे त्याचं कौतुक तेवढंच आहे. त्याचं कौतुक केवढं आहे? तेवढंच आहे. त्याच्यावर माझी सुखाची अवस्था अवलंबून नाहीये. मी सुखी जो होतो तो त्या निमित्ताने होतो, मी जो दुःखी होतो तो त्या एखाद्या निमित्ताने होतो. ते निमित्त गेलं की मी सुखी राहत नाही, मी दुःखी राहत नाही. मग कधी सुखी कधी दुःखी हा जो संशय आहे, हे संशय आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा हा संशय लक्षात घ्या की आपण या संशयापोटी फिरतोय, आपण या संशयापोटी धावतोय. हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल. तुम्ही कुठलीही पळापळ सांगा, कायसाठी करतो आपण? कुठलीही पळापळ आपण जे काही करतो जागा झाल्यापासून झोपतो हे दोनच गोष्टीसाठी करतो. दोनच गोष्टी आहेत, त्याच्या पलीकडे आपण जागण्यामध्ये काहीच नाही आहे. फक्त एक तर सुखाची प्राप्ती किंवा दुःखाचा नाश. आणि जेवढे उपाय हाताला लागत आहेत तेवढे कुठले आहेत? तेवढे ते तात्पुरते त्याचा परिणाम दाखवतात. म्हणजे दुःखाचा नाश झाला तरी तो तात्पुरता जातो, सुखाची प्राप्ती झाली तरी ती सुद्धा तात्पुरतीच राहते. असा एक पदार्थ सांगा जगामध्ये, असा एक पदार्थ सांगा कुठलाही की ज्याच्यामुळे कायम तुमचं दुःख नाश पावेल किंवा कायम तुम्हाला सुख मिळेल. असं जगातला एक पदार्थ सांगा, कुठलाही सांगा एक पदार्थ.
ज्याच्यामध्ये आपण जीव गुंतून बसलोय, त्याच्यामध्ये आपण काय झालंय, आपला जीव गुंतून बसलो त्याच्यामध्ये. असा एक पदार्थ सांगा की ज्याच्यामुळे तुम्ही आता मला पक्क सांगू शकणार की मी मरेपर्यंत तरी धरू, आपण मरेपर्यंत मला आता फक्त याने सुखच होणार आहे. असा एक पदार्थ जगातला कुठलाही सांगा. किंवा असा एक पदार्थ सांगा की या पदार्थाने मला आता मरेपर्यंत दुःख होणार नाही. असा एक पदार्थ सांगा, कुठला तरी एक सांगा. हा तरी सांगा, नाही तर हा तरी सांगा. असा कुठला पदार्थ आहे का? बरं, असा विचार सांगा, अशी क्रिया सांगा. तर आपण तीनच गोष्टी बऱ्याच वेळा अभ्यासात घेत असतो. एक तर विचार, एक तर क्रिया, एक तर पदार्थ. असा कुठला पदार्थ, असे कुठला विचार, अशी कुठली क्रिया की ज्याने तुम्हाला आता मरेपर्यंत तरी कमीत कमी, आपण 14 भुवनांचा एवढा फेऱ्याचा विचार जाऊ देत, मरेपर्यंत तुम्ही ठामपणे सांगू शकाल की मला आता याच्यापासून कधीही दुःख होणार नाही किंवा याच्यापासून मला आता कायम सुख होणार मरेपर्यंत. असा एक जगातला कुठलाही पदार्थ सांगा. 10 नको, एकच सांगा, एक. बरं, विचार करून सांगा. आजच सांगायला पाहिजे असं काही नाही. काही दिवस द्यायचे का विचार करायला? काही गरज नाही विचार करायला. असं काही, हे आपल्याला माहित आहे, हे पण आपल्याला माहित आहे. मग आपला जो या दोघांविषयीचा जो भाव आहे तो काय आपल्याला फिरवायला कारण आहे. मग काय करावं लागेल, याविषयी आपल्याला संशय निर्माण होणं गरजेचं आहे. इथे काय झालं पाहिजे, इथे संशय निर्माण व्हायला पाहिजे. जिथे नको तिथे संशय निर्माण करण्यात अर्थ नाही. इथे संशय निर्माण व्हायला पाहिजे. मी एवढं करतोय तरी सुद्धा मला सुख का मिळत नाही, जे कधीही संपणार नाहीये. किंवा मी एवढं करतोय पण माझ्या दुःखाचा कायमचा नाश का होत नाहीये. असा संशय आपल्याला निर्माण व्हावा लागेल आपल्या स्वतःविषयीच, आणि त्याचं उत्तर शोधावं लागेल. बरोबर. तर याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर फक्त आहे भगवत ज्ञान. भगवंताच्या ज्ञानाने हे सगळं नष्ट होईल. भगवंताचं ज्ञान ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्याचा हा प्रश्न मिटेल, संशय. आता हा संशय जो आहे तो मी तुम्हाला आधीच सांगितलं की 3 गोष्टी आपण धरलेल्या आहेत, 3 अधिकारणूप धरलेले आहेत संगतीसाठी. पहिला भाग कर्म जो आहे तो स्थूल देहाशी धरलेला आहे, संशय सूक्ष्म देहाशी धरलेला आहे, आणि हृदय ग्रंथी तिसऱ्या कारण देहाशी धरलेला आहे. तर संशय आपला कुठे आहे? प्रामुख्याने सूक्ष्म देहात म्हणजे मनात आहे. मनात म्हणजे आपल्या या मनबुद्धीच्या ठिकाणी आहे. सतत आहे तो. कधी राहतो तो? सतत. तर त्यावर आपण संशय घ्यायला पाहिजे का नाही? हो, घ्यायला पाहिजे. कारण हे जर लक्षात आलं नाही तर नुसतं फिरत राहतं. काही लोकांना ह्याची कल्पना पण नाही, ते नुसतं सुखाच्या पाठी धावत राहतात, त्यांना कल्पनाच नाहीये काही त्याची. सुख म्हणजे काय, ते आतमध्ये कुठे होतंय काय, त्याच्याविषयी ते विचारही करू शकत नाही. सुख ही आंतरिक गोष्ट आहे, सुख ही अंतरातली गोष्ट आहे, हे सुद्धा काही लोकांना लक्षातच येत नाही. सुख कशामध्ये राहतं? सुख ही अंतरातली गोष्ट आहे. दुःख सुद्धा आंतरिक गोष्ट आहे. बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्याचे निमित्त आहेत फक्त. म्हणजे जिलेबीमध्ये सुख असेल तर ती जिलेबीत सुख नाही, ते कशात आहे? ते अंतरात सुख आहे. जिलेबी त्याला निमित्त होते. काय होते? निमित्त होते. ते त्याला निमित्त होते. होत नाही असं नाही, ती निमित्त होतेच. म्हणजे जिलेबी खाल्ल्यानंतर सुख होणार, तर ती जिलेबी काय आहे? निमित्त आहे. पण ते होतं कुठे? अंतरामध्ये होतं. तर ह्या अंतरामध्ये म्हणजे मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये किंवा सूक्ष्म देहामध्ये हे जे सुख किंवा दुःख होतं, ह्याच्याविषयी आपल्याला सतत संशय निर्माण होणं गरजेचं आहे. कारण संशय आला तर आपण त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करू शकतो, त्याला सोडवण्याचा विचार करू शकतो. तर प्रामुख्याने आपला संशय कशामध्ये आहे? आपल्याच स्वतःच्याच अवस्थेवर आपल्याला संशय आहे. आणि जी धावपळ आहे त्या संशयापोटी सुरू आहे. कशापोटी सुरू आहे धावपळ आपली? अंतःकरणामध्ये असलेल्या संशयापोटी धावपळ आहे, आणि ती थांबत नाहीये. त्यामुळे तो संशय कधीतरी नष्ट करावा लागेल. या जन्मी नाही तर कधीतरी करावंच लागेल, नाही तर धावत राहावं लागेल. त्याच्यात ते हे नाही. तुमच्या अंतःकरणाने जर लक्षात घेतलं, काही नाही, आपल्याला एवढे पैसे नसले तरी काही फरक पडत नाही, असं लक्षात घेतलं, तर ते पैसा नावाची गोष्ट जी आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही दुःख होत नाही, सुख पण होत नाही. तुम्ही स्थिर होऊन जातात. कारण या सुख दुःखाच्या पलीकडे एक स्थिती आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. सुख दुःखाच्या पलीकडे एक स्थिती आहे, ती लक्षात घेतली पाहिजे, पण ती लगेच लक्षात येत नाही. तर जो जीव आहे तो जीव या अंतःकरणाच्या धर्मामध्ये असा गुरफटून जातो. अंतःकरणाच्या धर्मामध्ये गुरफटून जातो. मग अंतःकरणाच्या धर्मामध्ये म्हणजे कुठल्या? प्रामुख्याने सुख आणि दुःख या 2 धर्मामध्ये तो सतत गुरफटलेला आहे.
कुठलाच मनुष्य जगामधला, मनुष्य नव्हे कुठलाही जीव, पण आपण आता मनुष्य हा वर्ग घेऊ, कुठलाही मनुष्य या व्यतिरिक्त कसलाच विचार करू शकत नाही जगता. कसलाच विचार नाही करू शकत. तुम्ही कुठलाही माणूस घ्या, त्याच्या आतमध्ये सतत हा एकच विचार आहे, सुख का दुःख, सुख का दुःख. म्हणजे सुख कसं, दुःख कसं, सुख कसं मिळवायचंय, दुःख कसं नष्ट करायचं. सतत याच विचारात प्रत्येक जीव त्रस्त आहे. त्रस्त आहे. किती त्रस्त आहे त्याला काही हिशोब नाही. आणि कधी कधी त्या दुःखाची पातळी एवढी वाढते की त्याचा जीव तळमळायला लागतो. एवढी वाढते. किती होते, कोण तळमळतं, त्या दुःखाची पातळी कधी कधी इतकी वाढते की जीव तळमळायला लागतो. तो जो खूपच वाढला तो आत्महत्या करतो. निमित्त कारण काही असतं बरं, एका सब्जेक्टमध्ये फेल, निमित्त कारण काय असतं, एका विषयात नापास झाला म्हणून जीव दिला म्हणजे मेला तो, यातना. आणि काही जण आहे एकाच वर्गामध्ये 10 वर्ष, 10वीची परीक्षा 10 वेळा दिली तरी 11व्या वेळा सुद्धा परत तयारी आहे. आमच्याकडे एक इंजिनिअरिंग केलं, 15 वर्ष इंजिनिअरिंगला लावलं. किती, 15 वर्ष. 15 वर्षांनी झालं बाबा इंजिनियर. आता 15 का 17 मला नक्की नाही सांगता येणार, पण 15 धरा तुम्ही, 10च धरा, जाऊ दे. पण काय केलं. आणि एखादा विद्यार्थी कसा असतो, एकाच विषयात नापास, पण त्यानंतर गेला. तर ती दुःखाची यातना जर एक ठराविक लेवलला गेली, आता ती कोणाची किती असते, प्रत्येकाची भिन्न आहे. तुम्ही नाही ठरवू शकत की एक विषय हा दुःखाला सगळ्यात कारण आहे का 10 वेळा नापास होणे कारण आहे. ते कसं कोण ठरवणार, कोणी ठरवलंय, कोणी ठरवू शकत नाही. कारण ती आंतरिक गोष्ट आहे. लोक मग म्हणतात अरे बघा हे एक विषयात नापास होणं चांगलं नाही, एक काय तो 10 विषयात नापास होणं तो मजेत आहे, त्याला काय होतं, काहीच होत नाही. म्हणून असं बरोबर आहे का असं बरोबर आहे आपण निर्णय नाही लावू शकत. वास्तविक ती आंतरिक गोष्ट आहे, ती अंतरातली गोष्ट आहे. अंतरामध्ये त्याला त्या दुःखाची यातना किती वाटेल हे सांगता येत नाही, है ना. आणि कधी किती वाटेल हे सांगता येत नाही. तसंच सुखाचं पण आहे. काही ना एकदम छोट्याशा गोष्टीने इतकं सुख होतं आणि काही ना कितीही मिळू देत सुख होत नाही. एकदम गरीबाचं पोरग असेल, एकदम गरीब म्हणजे फारच गरीब आहे, त्याला रस्त्यावर पडलेलं चॉकलेट जरी खायला मिळालं तरी म्हणजे प्रचंड सुख होईल त्याला. आणि आपलं पोरग असेल तर आपल्याला एकदम फॉरेनचे जरी चॉकलेट आणून दिले तरी ते किरकिरच करत राहतं. कारण ते त्याच्यावर अवलंबून नाही, ते त्याच्या आंतरिक स्थितीवर अवलंबून आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्या जीवाच्या स्थितीवर अवलंबून आहे. ते कोणावर अवलंबून आहे, जीवाच्या स्थितीवर अवलंबून. म्हणून तुम्हाला 2000ची साडी आहे का 10,000ची साडी आहे ह्याच्यावर सुख अवलंबून नसतं कधी, किंवा दुःख पण त्याच्यावर अवलंबून नसतं. तर निमित्त काही असो, सुख आणि दुःख जे आहे ती काय, आंतरिक गोष्ट आहे. ती कुठली गोष्ट आहे, आंतरिक गोष्ट. आणि तुम्हाला जर उपाय सापडला नसेल, तुम्ही शोधा उपाय. असं काही नाही की मी म्हणतो तो तुम्ही माझा ऐका, किंवा साधू संत म्हणतात त्यांचं ऐका, असं काही आपला हट्ट नाही आहे. तुम्ही शोधा की तुम्हाला कशाने तुमचं सुख अखंडित मिळणार आहे, किंवा कशाने तुमचं दुःख संपूर्णता नष्ट होणार, तुम्ही शोधा. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की नाही आपल्याला त्याचं उत्तर सापडलं, तेव्हा तुम्ही साधू संतांना शरण जा. शरण म्हणजे कसं, एखादा पैशाच्या पाठीमागे जसा लागलेला मनुष्य असतो, त्याला पैशाशिवाय काही सुचत नाही, असं जर मनुष्य असला तर तो पैशाला काय असतो, शरण असतो. त्याला काही सुचत नाही. मग पैशाच्या पुढे तो आई बाप बायको मुलं यांचा कशाचाही विचार करत नाही. त्याच्या खूळ काय असतं, फक्त एकच, पैसा. त्या दोघात ते खूळच दे, पैसा. असे लोक असतात माहितीये का नाही, तर कशाचाच विचार करत नाही, त्यांना काही घेणं नसतं. आता पैशाविषयी तर नाही, बऱ्यापैकी पैशाच्या बाबतीत काय होतं की एकतर आई बाप नाही तर बायकोसाठी तो पैसा वाटेल तेवढा खर्च करू शकतो, नाही बायको तर मुलाबाळांसाठी करू शकतो, इत्यादी इत्यादी. तो कुठेतरी तो गडबड त्याची थांबते. पण उदाहरणार्थ दारू पिणारा माणूस असेल तर तो जो आहे त्याला तर काहीच घेणं देणार नाही. त्याच्या डोक्यामध्ये एकच कल्पना आहे, त्याचं खूळ एकच आहे, काय, तो दारूला सतत शरण असतो. काय असतो, दारूला शरण असलेलं माणसं माहिती आहेत का, खरं तर आपल्या जसं देवाऱ्यामध्ये देव असतो, त्यांच्या देवाऱ्यात काय पाहिजे. आणि म्हणून 10व्याला त्यांची बाटली जर ठेवली नाही तर कावळा पण शिवत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही 10व्याला जाता, तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती आहे, कारण मी पण 10व्याला गेलेलो आहे. तर एका ठिकाणी कावळा शिवत नव्हता, शिवेच ना कावळा तो. मग कोणीतरी म्हणे अहो ती राहिली ना, काय म्हणतात त्याला, चपटी.
म्हणजे ती अशी चप्पट बाटली असते म्हणून ती राहिली म्हणून तो कावळा शिवेना. आणि मग कोणीतरी ती आणली आणि खरंच कावळा शिवला. आता ते योगा आहे का खरं काय माहित नाही, पण इतकी परिस्थिती खराब आहे. काही काही लोकांना बिस्किटं खाण्याचा खूप आवड असतो, पार्लेजी. ते म्हणे की पार्लेजीचा पुडा ठेवा, मग पार्लेजीचा पुडा ठेवला, शिवला कावळा. काही ना वडापाव खाण्याची अवस्था, वडापाव ठेवा, कावळा शिवला. तसं तुमचं ठरवून घ्या तुम्ही कशात जीव गुंतून बसलाय. म्हणजे आधी लोकांना सांगून ठेवा, नंतर विनाकारण लोक ताटकळू नका. नंतर ताटकळत बसतात लोक ना, कारण लाडू खायचे असतात. तर आपण आधीच सांगून ठेवलं तर काय अडचण नाही. आणि ज्याला कळतच नाही की आपल्याला ह्याची आवड आहे का ह्याची आवड आहे, मग त्याला गाय आणावी लागते आणि मग ते गायच खाऊन टाक. कारण तो जीव इतका भन्नाट होता की त्याला हेच कळत नव्हतं की त्याला सगळंच हे पण आवडतं, ते पण आवडतं, ते पण आवडतंय. मग त्याचा कावळा शिवत नाही. तर कावळ्याला संभ्रम निर्माण होतो की नक्की काय करावं आता, म्हणजे शिवावं का नाही शिवावं, असा कावळ्याला प्रश्न पडतो. तर शरण राहायला पाहिजे. कशाला शरण राहिलं पाहिजे? ज्याला जे आवडतं त्याला तो जसा शरण राहतो, त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा केव्हा लक्षात येईल की आपल्याला ह्या सुख दुःखाचं उत्तर सापडत नाहीये, ह्याचा संशयाचा आपला काही निर्णय लागत नाहीये, तेव्हा आपल्याला साधू संतांना शरण राहायला पाहिजे. शरणागती पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर सापडण्याची शक्यता. म्हणजे लगेचच आपल्या अंतःकरणातली ही द्विधा स्थिती नष्ट होईल का? ती नाही होणार लगेच. ती प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागणार. कारण आपण किती शरण आहोत त्याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही जर 100% या सेकंदाला शरण झाले तर पुढच्या सेकंदाला नव्हे, त्याच सेकंदाला तुम्ही ह्या द्वंद्वातून बाहेर पडाल. किती वेळ लागतो त्याला? 100% शरण झाले तर किती वेळाने होणार ते? त्याच क्षणाला होणार. त्यामुळे तुम्ही 40 वर्ष राहिले का 20 वर्ष राहिले, 10 वर्ष राहिले, ते महत्वाचं नाही. शरण किती काळ राहिले, शरण किती? आम्ही विठोबाला तर एवढे शरण आहे, आम्हाला सुचत नाही काही. आम्ही 15 दिवस 20 दिवस इतकं ऊन वारा पाऊस सहन करत विठोबाच्या दर्शनात जातो. काही नाही, दर्शन घेतलं की खुळखुळा घेतो पोराला. म्हणजे तो शरण कुठला विठोबाला आहे? त्याच्या जीवामध्ये तो बसलेला आहे. घरी जरी तो असला आणि तिकडे जरी गेला तर त्याच्या डोक्यामध्ये सतत तोच विचार आहे की आपल्याला आपलं पीक कसं निघायचं, आपलं ह्याचं कसं व्हायचं, त्याचं कसं व्हायचं, ह्याच्यामध्ये तो जीव गुंतलेला असतो. विठोबा त्यातलाच एक प्रकार आहे. 10 पदार्थांमध्ये जसं जीव गुंततो तसं विठोबा नावाचा एक पदार्थ त्याच्यात जीव गुंतला म्हणून तुम्ही पारमार्थिक स्वतःला समजू नका. आपण असं म्हणतो ना, आम्ही एकादशीला विठोबाला जातो, पंढरपूरला जातो. हे कसं आहे? 14 दिवस काय करतो? 14 दिवस काय करतो? 14 दिवस कोणासोबत राहतो? 14 दिवस कोणासोबत राहतो? बायको मुलांसोबत राहतो, पैशासोबत राहतो, आणि 1 दिवस विठोबाकडे जातो. पूर्ण वेळ गेला असं धरू आपण विठोबाकडे, तन मन जीव याने सगळ्यांनी गेला. पण 14 दिवस कुठं होता? मग शरण कोणाला आहे? शरण कोणाला आहे? आता काही लोक असे म्हणतात 1 दिवस तर जातोय, त्याला तर जाऊ द्या. तुम्ही त्याचं सुद्धा खंडन करताय म्हटलं मग कसं होणार आहे की नाही? ते बरोबर. मी तिथं आधीच सांगितलं, ज्याचा अधिकार असेल त्याला तसं करावं लागेल. मी ते आधी तुम्हाला सांगून दिलं, म्हणूनच अवांतर भागामध्ये जे पहिला विषय सांगून टाकलाय. पण मला ह्या ग्रंथाला धरून बोलायला पाहिजे, म्हणजे मला तिथपर्यंत गेलं पाहिजे है ना. मला त्या विषयाला धरून बोलायचं, म्हणजे त्या विषयापर्यंत जायला पाहिजे. तुमच्याप्रमाणे मला विषय सांगून जमेल का सगळा? तुमच्या मनाला आवडेल, तुम्हाला पटेल असा विषय जर मी सांगत बसलो तर मग इथं जागा पुरेल का? मग तुम्हाला बालगंधर्वला माझं प्रवचन ठेवावं लागेल नाही का? मग त्याला काय पर्याय राहणार? कारण मी जर सगळ्यांच्या मनाप्रमाणे सांगू लागलो तर आता मला प्रश्न आहे, पुढच्या वेळेस तुमच्यातली किती येणार नाहीत आहे की नाही? कारण का तुमच्याप्रमाणे विषय चालणार नाही ना, आणि माझ्याप्रमाणे चालणार नाही. मला अभ्यास करून आलो, पाठ केला तर एवढंच सांगायचं. हा काय मला कॉलेजच्या मुलांना शिकवण्याचा विषय नाही आहे. तर संशय जो आहे तो कोणाला आहे? जीवाला आहे. कुठं आहे तो? अंतःकरणामध्ये. संशय कुठं आहे? अंतःकरण. कसला संशय? स्वतःविषयी संशय. कसला संशय? मी सुखी आहे का दुःखी आहे? जाईल कसा? छिद्यन्ते सर्व संशय. हा जाईल कसा संशय? स्वतःचाच स्वतःविषयीचा संशय. आता स्वतःचा मी भगवंत आहे का नाही हा संशय फार पुढचा आहे. बरं, मी आता पहिला भाग सांगतो त्याचा. पहिला भाग असा आहे की आपल्याला स्वतःविषयी संशय, मी सुखी का दुःखी, याचा निर्णय लावा. काय करा? आणि एवढा निर्णय लावू शकत नसेल तर जगण्याला अर्थ काय आपल्या? म्हणजे आपण जे काही धावपळ करतो किंवा खूप काही स्वतःला शहाणे समजतो, त्याच्यामध्ये अर्थ काय? आपण हाच निर्णय लावू शकलो नाही की मी सुखी आहे का दुःखी आहे. कारण काल आपलंच आपल्याला वाटत होतं की फार मी सुखी आहे, आणि आज आपल्याला असं वाटतं की मी दुःखी आहे.
म्हणजे आपल्यालाच आपलाच निर्णय धड लागत नाहीये. मग तशा आनंदात राहण्यात अर्थ काय? बरं, आता तुम्ही हा जर विचार करायला लागला तर ते सुख दुःख बंद नाही होणार, ते चालूच राहणार. तुम्ही हा विचार करा अथवा करू नका, ते चालूच राहणार. कारण त्याला निमित्तावर अवलंबून आहे. ते कशावर अवलंबून आहे? ते सुख दुःख जे होते ते कशावर अवलंबून आहे? ते निमित्तावर अवलंबून आहे. ते निमित्त कशावर अवलंबून आहे? तुमच्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे. निमित्त काय आहे? पूर्वकर्मावर अवलंबून. एखाद्या माणसाला हीच बायको का मिळते? तुम्ही शोधली त्याने, पण तीच का शोधली? तीच का आवडली? लोक म्हणतात ह्याने तर 10 पोरी पाहिल्या पण काय त्याला काय आवडलीच नाही. हीच का आवडली त्याला? पूर्वकर्म आहे त्याचं पण तिचं. त्यामुळे तुम्ही विनाकारण नाही असं म्हणू नका ह्याच का माझ्या पदरात पडलाय. तुमचं कर्म तशी आहेत. आता आपण असं म्हटलं की आपल्याला परत जेवाय पण नाही मिळायचं, खायला है ना. माझ्या आईला म्हटलं तुझं नशीब, तुझं कर्म तसं आहे म्हणून तुझा नवरा तुला तसा मिळाला, आता मला खायला मिळेल का असं म्हटल्यावर? त्यामुळे कुणी रडायचं तसं काही कारण नाही है ना. आपल्या पदरात हेच का पडलंय. बरं, तुम्हाला जर बदलायचं असेल तर आजकाल तसं काही अडचण नसते. आजकाल एवढा प्रश्न नाही. कलयुगामध्ये एवढी काही अडचण नसते. सत्ययुगामध्ये अडचण असते, कलयुगामध्ये एवढी अडचण नसते. नाही म्हटलं तर ठीक, तुझं तू बघ. एवढं काही विशेष याच्यामध्ये काही नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. हा विचार केल्याने तुमच्या निमित्त कारणांमध्ये बदल होणार नाहीये. तुमची निमित्त कारण तुमच्या अंतःकरणाच्या आतमध्ये जे चित्त आहे त्या चित्तामध्ये साठवलेल्या अनंत कर्मांच्या परिणामाने निमित्त कारण बदलणार आहेत. कधी चांगली येणार आहेत, कधी वाईट येणार आहे. म्हणजे कधी सुखाला कारण होतील, कधी दुःखाला कारण होतील. सगळ्यांना लागू आहे, तुम्हाला पण मला पण. म्हणून कधी आपल्याला सुखाला कारण असणारे निमित्त येतील, कधी दुःखाला कारण असणारे निमित्त येतील. आज आपल्याला जे सुखाला कारण वाटतं तेच उद्या दुःखालाही कारण होईल. आज जे दुःखाला कारण ते उद्या सुखाला कारण होईल. काही पदार्थ आज सुखाला कारण होतील, उद्या दुःखाला कारण होईल. उदाहरणार्थ बायको हा शब्द नाही, बायको हा पदार्थ जो आहे तो फार भन्नाट आहे ना, आहे की नाही. रोज सुख देतो का? रोज दुःख देतो का? नाही, म्हणून टिकलंय आपलं. कायम दुःख दिलं तर बायको टिकल का? नाही. कायम सुख दिलं तरी टिकेल का? नाही. कारण विटाळ होईल, त्याचा वीट येईल. त्याचा काय होईल? बायकोने जर कायम सुख दिलं तर ती आपल्याला वीट देईल. काय होईल? कुठलीही गोष्ट कायम राहिली काय होतं? वीट येतं त्याचं. म्हणून बायको टिकायची असेल तर कधी सुख पाहिजे, कधी दुःख पाहिजे. नवरा टिकायचा असेल तर कधी सुख पाहिजे, कधी दुःख पाहिजे. म्हणून ज्याचं कायम एक राहतं त्याचं टिकत नाही. काय होत नाही? टिकत नाही. बायको हा एक पदार्थ सांगितला. तर हे जे पदार्थ आहेत हे काही येतात जातात. तर काही पदार्थ जे असतात ते पदार्थ तोच आहे, पण कधी सुख देतो, कधी दुःख देतो. कधी सुख देतो, कधी दुःख देतो. कधी सुख देतो, कधी दुःख देतो. शारीरिक, मानसिक, जैविक सगळ्या प्रकारचं. असं सगळ्या प्रकारचं ते चालू राहतं. ती काय आहे? ही सारखी प्रक्रिया सुरूच राहते. तर हे आपण थोपू शकत नाही, थांबू शकत नाही. तुम्ही काय मी काय. का थांबू शकत नाही? ते सर्व कर्म आतमध्ये पूर्वी करून ठेवलेले असल्यामुळे छापलेले आहेत. त्याचे संस्कार आतमध्ये आहे, त्याच्यावर ते चालतं सगळं, त्याच्यावर चालू राहणार आहे. मग त्यात काही विशेष कौतुक करत बसण्यासारखं नाही. सुख मिळालं तर ठीक आहे, सुखाचा पदार्थ आला ठीक आहे, दुःखाचा पदार्थ आला ठीक आहे. सुख आले तेव्हा सुख भोगा, दुःख आले तेव्हा दुःख भोगा. काय करा? मग तुम्ही म्हणला अहो पण दुःख आले फार यातना होतात महाराज. होणार ना. किती होणार सांगताच येत नाही. ते किती होणार ते तुमच्यावर अवलंबून आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं पदार्थांवर, क्रियेवर किंवा विचारांवर दुःख अवलंबून नसतं, आपल्यावर अवलंबून असतं. कारण उदाहरण तुम्हाला सांगितलेलं, एक विषयात नापास झाला तरी त्याला किती यातना झाल्या, आणि 10 वर्ष जरी नापास झाला तरी त्याला यातना झाल्या का? झाल्या असतील ना, पण एवढ्या झाल्या का? ते आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण ठरवायचंय की ह्याच्यामध्ये किती लक्ष द्यायचंय, सुखामध्ये आणि दुःखामध्ये. म्हणून कितीही सुख आलं भोगा. तुम्हाला नाही म्हटलं का मी नाही म्हटलं तरी तुम्हाला भोगायचंच आहे. ते सुख आल्यानंतर मी म्हटलं नाही अजिबात आता सुख भोगायचं नाही, सुखाचा निग्रह करा असं मी जरी म्हटलं तरी तुम्हाला ते भोगावचं लागणार आहे. बरोबर का नाही? मी म्हटलो तुम्हाला तुम्ही निग्रह करा तरी तुम्ही भोगावंच लागणार. दुःखाचंही तसंच आहे. मी तुम्हाला म्हटलं नाही काय आता तुम्हाला दुःख नाही भोगायचं तरी होणार का? तसं होणार नाही. सुख आणि दुःख ह्या भोगण्याच्या गोष्टी, ह्या काय आहेत? भोगण्याच्याच गोष्टी. त्याच्यामध्ये काही नवल नाहीये, त्यात काही विशेष नाही. आणि ते प्रत्येकाला येणार आहे. तुम्हाला सुद्धा, मला सुद्धा. किती येणार आहे?
त्याचं त्याचं जे प्रमाण असेल तेवढ्या प्रमाणात येणार आहे. त्याची तीव्रता किती जाणून घ्यायची हा आपला विषय असतो. तुम्ही जितके फ्लेम प्रूफ जॅकेट घालाल तेवढी उष्णता काय होते, कमी लागते. तितकं तुम्ही बॉयलरच्या जवळ जाऊ शकता. एकदम उत्कृष्ट फ्लेम प्रूफ पूर्ण जर तुमच्याकडे सूट असेल तर तुम्ही बॉयलरच्या आतही जाऊ शकता. आणि तुमच्या अंगावर काहीच नसेल तर बॉयलरच्या 10 फूट सुद्धा तुम्हाला उष्णता लागेल. तर ते आपल्या शिल्डिंगवर अवलंबून असते. त्याला काय होतं, आपली शिल्डिंग म्हणजे आपण त्याच्यावर किती प्रोटेक्शन आहे, त्याच्यावर किती आपण त्याला कव्हर घातलेले त्याच्यावर अवलंबून असतं. तर हे फक्त कुठे मिळतं, हे आपल्या स्वतःकडे मिळतं, दुसरीकडे जगात कुठेच मिळत नाही. ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ठरवायचं की कशाने किती त्रास करून घ्यायचा आहे. हे कोण ठरवतं, ही कला आहे, हे आपल्याला साधावी लागतं. आपल्याला आपण कशाने किती त्रास करून घ्यायचा हे आपल्याला शिकावं लागतं. आणि हळूहळू मनुष्य शिकतो. बरं, शिकत नाही असं नाही, प्रत्येक जण शिकतो. म्हणून काय काय माणसाचे खूप यातना भोगतात, सुख दुःख भोगतात, मग ते असे त्याच्यामध्ये काय होतात, जरा घट्ट होऊन जातात. मग त्यांना काही नाही, नवीन नवीन होतो सुरुवातीला जीव, जो शरीर नवीन असतं तेव्हा, पण जसं म्हातारा म्हणजे होत तसं तसं हळूहळू तो घट्ट होत जातो. काय काय तर म्हातारे झाले तरी घट्ट होत नाही, असं पण असतं. फार यातना होतात त्यांना, प्रचंड यातना होतात. काय काय शिकतात, धडे घेतात, काय काय नाही शिकत. म्हणजे अवलंबून कोणावर आहे, जगावर नाही अवलंबून, जगातल्या कुठल्याही गोष्टीवर, ते आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला कुठल्या सुखाने किती हुरळून जायचंय आणि कुठल्या दुःखाने किती दुःखी व्हायचंय, हे कोणी ठरवायचंय, आपण. म्हणजे एखाद्याकडे रेंज रोवर जरी असले तर त्याला एवढं काही विशेष वाटत नाही, आणि एखाद्या मारुती 800 जरी आली त्याला वाटतं तर काय करू आणि काय नको, हुरळून जातो. असं होतं ना. जसं सुखाचं आहे तसं दुःखाचंच आहे. म्हणजे एखाद्याच्या रेंज रोवरला जरी स्क्रॅच पडला तर म्हणते जाऊ दे काय एवढं नाही, ठीक आहे. आणि एखाद्याच्या मारुती 800ला स्क्रॅच पडला तर त्याच्या जीवाचा वरखडा उडतो. होतं का नाही? आता माझ्या गाडीला जर कुठं काय लागलं तर मला इतका त्रास होतो, पण आपल्याकडे काही लोक असे आहेत त्यांना ते काही विशेष नाही. तसं चारी बाजूने ते पूर्ण चेपली गाडी तरी काही लोकांना ठीक आहे, एवढं काही विशेष. उलटी पालटी झाली असली तरी काय वाटत नसेल, काय ठीक आहे, काय एवढं विशेष नाही. म्हणजे ते आपल्यावर अवलंबून. सांगण्याचा मुद्दा काय, म्हणजे मी बरोबर का, तुम्ही बरोबर का, हा बरोबर का, तो बरोबर, असा विषय नाही. मी तो माहितीसाठी सांगतो. काही लोकांना वाटेल आमच्यावर लगेच परत महाराज काहीतरी ओरखडे ओढतात. एक अभ्यासासाठी विषय सांगतो. तर आपल्यावर अवलंबून आहे. आपण आपल्या सुख दुःखाची जी ओळख आहे, ही ओळख आपल्याला करून घ्यावी लागेल. ही ओळख जी आहे ही आपण, जो जीव आहे तो करून घेऊ शकतो. तर सुख आणि दुःख हे जे येणार ते बदलू शकत, ते येणारच आहे. ते काय होणार आहे, ते येणारच आहे. त्याने किती त्रस्त व्हायचं आणि किती त्याच्यात वाहत जायचं हे आपण ठरवू शकतो. तेवढं आपल्या हातात, ते आपल्याला करता येते. ते दुसऱ्याच्या हातात नाही, स्वतःला ते करावं लागेल. हे एकदा झालं की मग काय होईल, हळूहळू हळूहळू हळू हे वाढत जाईल. मग तुम्ही शांत 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 होताल. हळूहळू होईल, एकदम होणार नाही. कोणाचा किती वेग असेल हे मी नाही सांगू शकत, कारण कोणी कुठलं पेट्रोल टाकलंय त्याच्यावर आहे अवलंबून, किती वेगाने जाणार आहे ना. एकदम रॉकेल टाकलेलं असेल तर मग काय त्याचा वेग जसा राहत नाही गाडीला, का राहतो, फटफट फटफट करत राहते मध्ये. आणि चांगलं एकदम उत्कृष्ट पेट्रोल असेल तर विमानासारखाच होतो. म्हणजे विमानातलं पेट्रोल आणि आपल्या गाड्यांमधलं पेट्रोल सारखं नसतं, वेगळं असतं है ना. ते क्वालिटीचा फरक आहे त्यामध्ये. तसं तुम्ही किती वेगाने ही अवस्था, स्थिर अवस्था प्राप्त करू शकता हे कोणावर अवलंबून आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या जीवाला काय खायला घालताय, म्हणजे कसं शिकवताय त्याला. मग जितकं तुमचं हे स्थिरता वाढत जाईल तितकं काय होणार आहे, तुम्हाला हळूहळू हळू लक्षात येईल हे जे सुख आहे आणि हे दुःख आहे, या सुख दुःखाच्या मी परे आहे. काय व्हायला लागेल, हे सुख दुःखाच्या मी काय त्या परे. वास्तविक हे सुख दुःख जे आहे ना ते काही एवढं आपला काही तसा एवढा त्याचा संबंध नाही. हा एवढा विषय सोपा नव्हे मी जितका बोलतोय, कारण बोलायला सोपा आहे, बोलणारे मी खूप लोक पाहतो, पण आचरणामध्ये येणं, अंतरामध्ये ते येणं, आचरणामध्ये म्हणजे बाह्य आचरणात नाही, अंतरामध्ये ती स्थिती येणं ही एक काय अवस्था आहे. ती प्रयत्नपूर्वक साधायची असेल तर साधू संतांना शरण जा. जगात कुठलाही उपाय नाही. म्हणजे ही अवस्था आपली जर स्वतःला करून घ्यायची असेल तर तुम्हाला साधू संतांना शरण जाण्यापेक्षा काहीही पर्याय नाही. पण तुम्ही साधू संतांना शरण जाऊ नका, या अशा ग्रंथांना शरण जाऊ नका, असेच तुम्हाला अख्खं जग शिकवेल. काय शिकवतील, आणि तुमचं मन सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा असंच सांगेल, हे कुठं करत बसायचं का. तुम्हाला असं वाटेल की याने काही सापडणार, ह्याच्यात काही उत्तर नाही.
अख्ख्या तुमच्या जगण्याचं सूत्र, तुमचं सुखाची खरी स्थिती, आनंदाची खरी स्थिती याच्यात लपली आहे. हे जो विचार मी सांगतोय सगळे ह्याच्यात लपलेली आहे. पण जग मात्र हे तुम्हाला हे करू देणार. जग म्हणतील त्यापेक्षा आपण काय करू, पैसे कमवा, बायको मिळवा, मुलं बाळ निर्माण करा, गोतावळ्यात रममाण राहा, ह्याच्यात तुम्हाला सुख दाखवतील ते. आणि तुम्ही कितीही कसाही विचार करून बघितला तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यातून हे सुख मिळणार नाही. आणि जे मिळणार ते तुम्हाला सांगितलं कसं मिळणार आहे. कधी मिळणार, कधी नाही मिळणार, कधी मिळणार, कधी नाही मिळणार. मग ती बायको असली तरी सुद्धा, मुलं बाळ असली तरी सुद्धा, आईबाप असले तरी सुद्धा, पैसा असला तरी सुद्धा, काही असो ते जगात, विचार क्रिया पदार्थ काही असो, ते असंच मिळत राहणार. म्हणजे असंच कायम आपण संशयात मरणार. मग हे संशय नष्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, साधू संत त्यांना शरण जा. पण मी तुम्हाला आधी सांगितलं, हे तुम्हाला कोणी करू देणार नाही, ते करू नाही देणार, कारण त्यांच्यावर तो प्रभाव नाहीये. तुम्ही स्वतःच ते करू शकणार नाहीये पहिली गोष्ट. आणि करायचं ठरवलं तरी तुम्हाला सगळे म्हणतील आता हा चल आता तू हे कर, असं कोणी म्हणणार. बरेचसे लोक तर म्हणते तुमचं वय काय, तुमचं काय वय आहे का आता व्हायचं. वय म्हणजे अरे मला सुखरूप व्हायचंय ह्यासाठी वय काय लागतंय, मला सुखरूप स्थिती प्राप्त करण्यासाठी वय काय लागतं. आणि जगात कुठे त्याचं उत्तर नाहीये. तुम्ही दाखवा. मग मी तुम्हाला आधीच प्रश्न केलाय, तुम्ही मला असं दाखवा कुठला तरी पदार्थ मनुष्याच्या शेवटच्या काळापर्यंतच, कमीत कमी अख्खं फेऱ्यातलं जाऊ दे, एवढ्या काळापर्यंत असा एखादा पदार्थ दाखवतो तुम्हाला कायम सुख देईल, दाखवू शकत नाहीये कुठलाच. आणि असा कुठलाही पदार्थ दाखवतो तुम्हाला कायम दुःख देईल, असाही कुठला पदार्थ नाही. माझं नाहीच आहे, तर मग तिथं कुठं उत्तर शोधत बसलो आपण. मग त्याच्यात जगू नये का. तुम्हाला बायको असावी का नसावी, तुम्हाला मुलं बाळ असावी नसावी, तुम्ही गोतावळ्यात राहावं की नाही राहावं, हे मी जास्त सांगत नाही. हे तुम्ही राहा नाही तर राहू नका, त्याच्यात काही नाही आहे. पण तुम्ही त्याच्यात रममाण होऊन गुंतून बसले की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचीच आंतरिक स्थिती लक्षात येणार. मग तुम्हाला सांगावं लागतं बाबांनो जरा कमी करा, कशाला त्याच्यात गुंतून बसताय, असं सांगावं लागतं. नाही तर तुम्हाला बायको असली त्यांनी फरक पडत नाही, नवरा असला तरी फरक पडत नाही, गोतावळा असला तरी फरक पडत नाही. फरक कधी पडतो, जेव्हा हे लोक तुम्हाला या मार्गापासून वंचित करतायत. या मार्गापासून तुम्हाला काय करतायत, वंचित करताय. म्हणजे याकडे जाऊ देत नाही आपल्याला, त्या जिथे आपल्याला मिळणार आहे ते सुख तिकडे आपल्याला ते जाऊ देत नाही, अडवतायत कळत नकळतपणे. मग त्यांचा उपयोग काय. आपल्या स्वतःच्याच स्वसुखापासून जी लोक, जे जगातले पदार्थ, जे विचार, जे क्रिया आपल्या स्वसुखापासून आपल्याला दूर नेत असतील, त्याचा उपयोग काय. मग तो पदार्थ कोणी असो, आई असो का बाप असो, बायको असो का नवरा असो, कोणी असो, त्यांचा उपयोग काय. ते काही नाही, शेवटी जाळायचेच कामाचे आहेत. फक्त कशाच्या कामाचे आहेत, जाळायचेच कामाचे. तुम्ही जरा चांगले असेल तर 10व्याला चांगले स्वयंपाक करतील, एवढाच, त्याच्यापेक्षा पलीकडे काही करत नाही. फोटो एक पिढी टांगते, हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्यामुळे जास्त कौतुक करू नका, कौतुक करू, रममान राहू नका. आता ज्याची परिस्थितीच तशी आहे, त्यांना पर्याय नाहीये, स्त्रियांची जास्त अडचण असते, पर्याय नाही, तर मी तुम्हाला त्याचाही मार्ग सांगून द्याल काय करावं लागेल तुम्हाला. ज्याला पर्यायच नाही त्यांना काय आहे की त्यांनी स्वतःची साधना आतमधून वाढवत चला. आतमध्ये तुम्ही जेवढं हे व्हाल, कसं असतं एक लक्षात घ्या, लोखंड जे आहे, लोखंडाला जर तुम्ही, लोखंडाच्यावर गंज असला, गंज चढलेला आहे, आता तो जर तुम्ही काढायचा ठरवला तर कसं जाईल सांगा मला. लोखंड, गंजलेलं लोखंड कधी तुम्ही नीट केलंय का, साफ केलंय का, काय करताय, पॉलिश पेपर आणताना करतात, जातो का सगळा गंज, त्याच्या वरखडे राहतात गंजाचे, पॉलिश पेपरने कितीही घासलं तरी. नाहीतर मग त्या लोखंडावर वरखडे उठतात, होतात का नाही, बरोबर. पण त्याच्याऐवजी ते लोखंड तापवलं तर, लोखंड तापवण्यासाठी लोखंडाला जेव्हा तुम्ही उष्णता तेव्हा त्याच्या आतल्या अणुरेणूपासून तापायला सुरुवात होते, म्हणजे आंतरिक ताप चढतो तो. आणि हळूहळू हळूहळू असं होतं की ते लोखंड जे आहे त्याच्यावरचा गंज, किडाळ सगळं बाजूला पडतं आणि त्याच्यावर एकही स्क्रॅच होत नाही त्या लोखंडावर. आणि अधिक ते लोखंड पोलाद होतं, म्हणजे स्ट्रॉंग होतं ते. तसं आहे, आपण जगातलं सगळं काही बदलू शकत नाही. यांच्याद्वारे, यांना धरून, यांच्यामध्ये हे करून आपण जर काहीतरी स्वतःमध्ये सुधारणा करायची ठरवलं तर आपल्या ओरखडे उठणार आहेत. काय होणार आहेत, आणि हे सगळं काही जाणार नाही, चिटकून राहणार, हे चिटकून राहणार आहेत, सगळे चिटकून राहणार आपल्याला. आणि निसटले तरी ओरखडे उडून जाणार ते,
म्हणजे हे जरी गेले आपल्यापासून काही बाजूला, किडाळ जरी गेलं बाजूला, किडाळ म्हणजे जे आपल्याला आपल्या स्वसुखापासून वंचित ठेवतायत ते किडाळे सगळे, आई असो बाप असो कोणी असो. तर हे जर गेले तर कसे जातील? वरखडे ओढून जातील आणि सगळे जाणार. म्हणून काय करा, अंतरामध्ये अग्नी पेटवा, आतून तापायला सुरुवात करा. जसं जसं तापाल तर आपोआप काय होईल, हे तर जाईलच किडाळ सगळं, पण आपण स्वतः काय होऊ, बलशाली होऊ, आपण स्वतःमध्ये धैर्यवान होऊ आणि स्वसुखाला आपण प्राप्त होऊ. आणि एकदा का लोखंडाचं पोलाद झालं की त्याला गंज लागत नाही. तुम्हाला माहितीये काय, स्टीलला कधीही गंज लागत नसतो. स्टील म्हणजे पोलाद. गंज कशाला लागतो? लोखंडाला लागतो. आणि स्टील कसं तयार झालंय, ती प्रक्रिया केली फक्त उष्णतेची त्याच्यावर, बाकी काही नाही. मग तो स्टील जो आहे ते स्टील कुठेही टाका, तुम्ही कुठेही टाका, त्याला कधीच गंज लागत नाही. आता समजा स्टील कळत नसेल तर आपण सोनं म्हणू. लोखंडाचं परिसाच्या स्पर्शाने सोनं एकदा झालं की त्याला कधीच कसलाही गंज लागत नाही. स्टीललाच लागत नाही तर सोन्याला कसं लागेल? मग तसं झालं की कुठेही राहिलं तर फरक पडत नाही. मग बायको असू दे, नवरा असू दे, संसार असू दे, काही असू, त्याने काही होत नाही. चांगल्यात राहू दे, वाईटात राहू दे, पापात राहू दे, पुण्यात राहू दे, कशातही राहू दे, तो त्याच्या परे जातो. संशय नष्ट करणे हा आपला हेतू आहे. संशय नष्ट करण्यासाठी तस्मिन दृष्टे परावरे. सर्वात उत्कृष्ट संशय काय? स्वतःचाच स्वतःविषयी संशय, मी सुखी का दुःखी. पुढचा संशयाचा आपल्याला विचार करायचा, तो कुठला आहे? मी देव आहे का नाहीये, म्हणजे अहम ब्रह्म अस्मी आहे का नाहीये, आपण ब्रह्म आहोत की नाही, हा संशय, हा पुढचा संशय. पण हा पहिल्या संशयाचा पहिल्यांदा निकाल लावा. हा निकाल लावल्याशिवाय तुम्ही मी ब्रह्म आहे का नाही या संशयाचा नाश करू शकत नाही. पहिल्यांदा कुठला निर्णय लावायला लागेल? मागच्या चिंतनात तुम्हाला मी वेगळा विषय सांगितला, आताच्या चिंतनात तुम्हाला तुमच्या अंतरामध्ये असलेला संशयाचा विषय सांगितलाय. पुढे आपण याचा विचार करणार आहोत की मी आत्मा आहे का नाही आणि आत्मा परमात्मा आहे का नाही. ठीक आहे, आपण काय करणार आहोत, याचा विचार करणार आहोत. म्हणजे वेष्टीने आपण आत्म्यापर्यंत जरी गेलो तरी आत्मा ब्रह्म आहे किंवा आत्मा परमात्मा आहे, हा सुद्धा संशय निरसन करावा लागतो. तर त्याचा आपल्याला विचार करणे, आणि तो फक्त एकाच कारणाने होतो, तस्मिन दृष्टे परावरे. पण पहिल्या भागामध्ये ज्यांना हे परावर ब्रह्मदृष्ट आहे अशा साधू संतांना ज्या ग्रंथांमध्ये त्या तस्मिन परावर असणाऱ्या, म्हणजे परावर असणाऱ्या ब्रह्माचं अभ्यास मांडलेला आहे, अशाच ग्रंथांना शरण राहा. श्रीमद भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी हा त्यापैकी एक ग्रंथ आहे, जो आपल्याला सहज उपलब्ध आहे, आपल्याला माहित आहे. म्हणून असा दिवस जाऊ देऊ नका की ज्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचा सेवा म्हणून अभ्यास केला नाही. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. पुंडलीकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया मैत्र जीवांचे दुरितांचे
हर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रवीजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी सुखिया जा